नमस्कार, प्रणाम। मैं अंशु कुमार आप सभी का स्वागत करती हूँ ग्रीन टीवी किसान चौपाल में। और आज के कार्यक्रम में हम बात करने वाले हैं कपास व संतरा फसल प्रबंधन, ट्रैक्टर, टायर व गाड़ी रखरखाव के बारे में चर्चा करेंगे। ये कार्यक्रम हम महाराष्ट्र कृषि विभाग, इसके अलावा डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडेंट एग्रीकल्चर ऑफिस अमरावती, आरडिया फाउंडेशन, धानुका एग्रीटेक लिमिटेड, सीएट स्पेशलिटी, हुंडई मोटर्स इंडिया लिमिटेड के केतन हुंडई और कृषि विज्ञान केंद्र दुर्गापुर के सहयोग से कर रहे हैं, जिसका मकसद है कि आपको उपयुक्त जानकारी दिया जाए कपास संतरे से रिलेटेड। और उम्मीद है कि अगले कुछ घंटों में आप कुछ महत्वपूर्ण जानकारी यहां से लेकर जाएंगे। तो हम कार्यक्रम की शुरुआत करते हैं। मैं सबसे पहले स्वागत करूंगी यहाँ पे हमारे जितने भी एक्सपर्ट्स आए हैं, आप सभी का बहुत बहुत स्वागत है। और मैं हमारे साथ जितने भी किसान आए हैं, आप सभी का बहुत बहुत स्वागत हमारे इस कार्यक्रम में। तो हम हमारे अतिथियों का स्वागत करेंगे, लेकिन उससे पहले हमारे साथ जो आप मूर्ति देख सकते हैं, डॉक्टर पंजाब राव देशमुख जी का, जो प्रथम कृषि मंत्री हमारे देश के थे, उनके वंदना के साथ और दीप प्रज्वलन के साथ इस कार्यक्रम की शुरुआत करते हैं। तो मैं हमारे अतिथियों से निवेदन करना चाहूँगी, तालियां बजा दीजिए। डॉक्टर पंजाब राव देशमुख सर, जिन अकोला में यूनिवर्सिटी भी है इनके नाम से, प्रथम कृषि मंत्री हमारे देश के, कृषि के क्षेत्र में कई सारे उपलब्धि इनके नाम पे हैं। और सबसे पहले इनका नाम लेके इस कार्यक्रम की शुरुआत करते हैं, ग्रीन टीवी किसान चौपाल की शुरुआत करते हैं। तो आज के कार्यक्रम में हमारे साथ हैं श्री पंकज छेड़े सर, सब डिविजनल एग्रीकल्चर ऑफिसर अमरावती महाराष्ट्र से। सर, आपका बहुत बहुत स्वागत है ग्रीन टीवी किसान चौपाल में। हमारे साथ हैं डॉक्टर राजेंद्र वानखेड़े सर, असिस्टेंट प्रोफेसर हॉर्टिकल्चर एग्रीकल्चर रिसर्च सेंटर अचलपुर। सर, आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में। हमारे साथ है डॉक्टर केपी सिंह सर, सीनियर साइंटिस्ट एंड हेड केवीके दुर्गापुर अमरावती महाराष्ट्र से। सर, आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में। हमारे साथ हैं मिस्टर राहुल कुडमेटे सर, सेल्स हेड केतन हुंडई अमरावती महाराष्ट्र से। सर, आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में। हमारे साथ हैं श्री घनश्याम इंग्ले सर, सब्जेक्ट मैटर एक्सपर्ट धानुका एग्रीटेक लिमिटेड से। सर, आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में। हमारे साथ है श्री रोशन इंदौरे जी, तालुका एग्रीकल्चर ऑफिसर नांदगांव अमरावती महाराष्ट्र से। सर, आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में। हमारे साथ है राजेंद्र बाबल जी, तालुका एग्रीकल्चर ऑफिसर चांदोर रेलवे महाराष्ट्र से। सर, आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में। हमारे साथ है मिस्टर उमेश इंगोले सर, सीनियर सेल्स एग्जीक्यूटिव अमरावती धानुका एग्रीटेक लिमिटेड से। सर, आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में। हमारे साथ है मिस्टर सूरज पाटिल जी, बिजनेस डेवलपमेंट ऑफिसर धानुका एग्रीटेक लिमिटेड से। सर, आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में। मिस्टर दुर्गेश सिसोदिया सर है, बिजनेस डेवलपमेंट मैनेजर सीएट स्पेशलिटी से। सर, बहुत बहुत स्वागत है आपका इस कार्यक्रम में। हमारे बीच है मिस्टर कुस्तुब गित सर, आरएम महाराष्ट्र सीएट स्पेशलिटी से। सर, आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में। और हमारे बीच हैं मिस्टर मुकेश भाड़े सर, टेरिटरी मैनेजर नागपुर सीएट स्पेशलिटी से। सर, आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में। कार्यक्रम शुरू कर रहे हैं और हम लोग जो है वो सबसे पहले बात करेंगे संतरे की। और संतरे के बारे में कुछ जानकारी देने के लिए, ज़्यादा जानकारी देने के लिए हमारे बीच है डॉक्टर राजेंद्र वानखेड़े सर, असिस्टेंट प्रोफेसर हॉर्टिकल्चर एग्रीकल्चर रिसर्च सेंटर अचलपुर से। सर, आप आइए और ऑरेंज क्रॉप मैनेजमेंट के बारे में जो है वो जानकारी दीजिए। कृषी विज्ञान केंद्र आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने संत्रा आणि कापूस पिकावर कार्यशाळा ठेवलेली आहे। यामध्ये संत्र्याचा प्रश्न आता मागील 2-3 वर्षापासून आपण फळगडीच्या स्वरूपात पाहतच आहे। नेमकं याच्यावर काय उपाययोजना करता येईल त्यावर आपल्याला इथं मुख्यत्वे करून चर्चा करायची आहे। जो 24,000 हेक्टर आहे त्यामध्ये आपण मृग बहाराचं क्षेत्र आहे, परंतु आतला हा धामणगाव, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वरचा हा जो भाग पाहला, हा मोठ्या प्रमाणात आंब्या बहाराकडेच जास्त वळलेला आहे। मोर्शी, वरुड, त्यानंतर नरखेड हा भाग आहे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ते मृगबहार घेतात। आता दोघातला फळगडीच्या बाबतीतला जो डिफरन्स पाहायचा आहे, असं निदर्शनास येते की आंब्या बहारामध्ये मोठ्या प्रमाणात फळगडीची आपल्याला समस्या दिसून येते। या उलट जी मृगबहारामध्ये आहे हेच प्रमाण आपल्याला कमी प्रमाणात दिसून येते। आता फळगडीच्या बाबतीत जे काही चर्चा आहे, आंब्या बहाराला सुरुवात केल्यामध्ये मोठ्या प्रमाणात याला फुलाची येण्यापासून तो हार्वेस्टिंगपर्यंत ज्या काही समस्या निर्माण होतात, त्याच्यामध्ये जे जे काही कारणं आहे त्याच्या विस्तृतपणे आपल्याला चर्चा करता येईल। यामध्ये सर्वात प्रथम आपण जर पाहिलं तर निदर्शनास येते की आंब्या बहार नैसर्गिकरित्या
झाडाची जर फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी आपण पाहिली तर 60% आंब्या बहार याच्यामध्ये येतो. त्यानंतर मृगबहाराचा विचार केला तर जवळपास 30% मृगबहार येतो. आणि झाडाच्या शरीर रचनेनुसार हस्तबहार फक्त 10% या झाडावर येण्याची क्षमता यामध्ये राहते. परंतु आपला जो भाग आहे यामध्ये हस्तबहाराकडे आपण कुठेच लक्ष देत नाही किंवा घेतल्या जात नाही, परंतु मोठ्या प्रमाणात आंब्या बहार आणि मृगबहार ह्या दोन गोष्टी आहेत. आता आंब्या बहाराची जी सुरुवात होते आपली मागच्या वर्षीचा जो आंब्या बहार ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये काढतो आणि त्यानंतर जी सुरुवात होते ताण देणं, नांगरणं वखरणं जे काही आपण प्रॅक्टिसेस करतो, त्यानंतर आपण जशी थंडी पडली डिसेंबर महिन्यामध्ये तानाची सुरुवात केल्यानंतर त्याला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जसं तापमान आपल्याला फेवरेबल राहील त्या पद्धतीने फोडण्याचा प्रयत्न केला. आता हे करत असताना आपल्याला असं निदर्शनास येईल का जवळपास आंब्या बहारामध्ये फळांचं टिकण्याचं प्रमाण हे 4% राहत. परंतु हेच जर आपण उलटं पाहिलं तर मृगबहारामध्ये शेवटपर्यंत फळं टिकण्याचं प्रमाण जवळपास आपल्याकडे 15% हे राहते. याचे जे कारण आहे आपण एक एक पाहण्याचा प्रयत्न करूया. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ते आहे का जी फळगडीची समस्या आंब्या बहारामध्ये दिसून येते त्यामध्ये असं निदर्शनास येते का जवळपास 60% आंब्या बहार हा वनस्पतीय शास्त्रीय कारणामुळे गळ होते. आता हे वनशास्त्रीय कारणामध्ये जी गळ होते फळांचं निदर्शनास केलं की फळ आपण जर पाहिले तर कुठल्याही प्रकारचा याच्यावर डाग दिसत नाही. देठाजवळ फळ सशक्त राहते, परंतु गळ होण्याची समस्या आपल्याला निर्माण येते. आता ह्या वनस्पतीय शास्त्रीय जे काही झाडामध्ये आंतर बदल होतात ते मुख्य कारण आहे. अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात 60% आपल्याकडे फळगळ दिसते. दुसरा मुद्दा येते का जवळपास 25% जी काही फळगळ होते हे मोठ्या प्रमाणात रोगामुळे होतं. आणि तिसरा महत्त्वाचा भाग आहे का जवळपास 15% जी काही फळगळ होते ती मोठ्या प्रमाणात कीटकामुळे होते. आणि त्याची सुरुवात आता फळामध्ये गोडी झाली का आता सुरुवात येते. त्याच्यामध्ये रस शोषण करणारा पतंग असेल, फळमाशी असेल, अनार बटरफ्लाय असेल, या असंख्य किडीमुळे मोठ्या प्रमाणात फळगडीची समस्या आपल्याला दिसून येते. हे करत असताना तुम्हाला असं चित्र येईल का जवळपास फुलं आंब्या बहाराची आल्यानंतर जवळपास ही जी फुलं आहे फक्त आपण जेवढे फळं किंवा फुलं लागतात त्याच्या फक्त 1.6%च आपल्याला हार्वेस्टिंगपर्यंत आपल्या हाती भेटतात. मग याचा अर्थ विविध स्टेजमध्ये म्हणजे ते पाकळी असेल, त्याच्यानंतर देठासहित गळण्याची प्रक्रिया असेल, देठासहित असेल, विदाऊट देठासहित असेल, याचं जर चित्र पाहिलं तर असं निदर्शनास येते का जवळपास 58.3% आपले फुलं गळून पडतात. त्यानंतर देठासहित गळण्याचं प्रमाण 13.60% राहते. त्यानंतर विदाऊट देठासहित 21% राहते आणि शेवटी 1.6%च आपले फळं हातात मिळतात. ही जर परिस्थिती आपण पाहिली यामध्ये फळगळीच्या समस्येमध्ये आपल्याला असं दिसून येते का पहिली जी फुलांची गळ होते ती विशेषतः मोठ्या प्रमाणात जेव्हा जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये झाडावर फुलं येतात पहिली स्टेज तिथूनच होते का ज्या फुलांचं परागीकरण होत नाही असे फुलं पहिल्या स्टेजमध्ये गळून पडतात. दुसरी स्टेज अशी राहते का लहान फळांची गळ राहते ज्यामध्ये फलनक्रिया विशेषतः झाली नाही, परागीकरण झालं नाही, पोलिनेशन झालं नाही. दुसऱ्या स्टेजमध्ये असंख्य प्रकारचे हार्मोनल इनबॅलन्स झाले तर त्या दुसऱ्या स्टेजमध्ये मोठ्या प्रमाणात गळ त्याच्यामध्ये दिसून येते. आणि तिसरी मार्च-एप्रिल त्यावेळेस मोठ्या प्रमाणात वाटाण्याची आकाराची फळं आपल्याला घडतात. म्हणजे आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजे सध्याच्या स्टेजमध्ये जी काही फळगळ राहते फळांची मोठी वाढ झालेली फळं परंतु हार्वेस्टिंगला न आलेली ही सगळ्यात मोठी समस्या आपल्याला आंब्या बहारामध्ये दिसून येते. आणि याचीच मोठ्या प्रमाणात फळगळ आपल्याला दिसून येते. याच अवस्थेला आपण तिसऱ्या अवस्थेतील फळगळ म्हणतो. आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं जे नुकसान होते या स्टेजमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हे करत असताना या सगळ्या गोष्टीवर म्हणजे पहिल्या स्टेजमधली गळ, दुसऱ्या स्टेजमधली गळ, तिसऱ्या स्टेजमधली गळ आणि चौथ्या स्टेजमधली गळ या सगळ्यावर नियंत्रण करण्यासाठी आपल्याला जे काही कारणं आहेत त्या कारणाचा शोध घेऊन त्याच्यावर काय उपाययोजना करता येईल हे आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरतं. आता जे काही आंब्या बहाराची फळगळ दिसून येते त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे घटक आहे वनस्पतीय शास्त्रीय कारणामुळे होणारी जी फळगळ राहते
ती 60% राहते. आणि त्याचे जे कारणं आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं प्रतिकूल हवामान, त्यानंतर झाडाची सुदृढता, त्यानंतर संजीवकाचा असमतोल, नत्राची कमतरता, पाणीपुरवठा, अन्नद्रव्याची कमतरता, जमिनीतील आर्द्रता, कर्बोदके आणि किडीचा प्रादुर्भाव आणि रोगाचा प्रादुर्भाव. आता ही जी काही फिजिओलॉजिकल ड्रॉप राहते किंवा वनस्पतीय शास्त्रीय कारणामुळे होणारी फळगड राहते, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोंबर या महिन्यात होणाऱ्या गडीला जे काही कारणीभूत राहते त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे का झाडाची सुदृढता, अन्नद्रव्याची कमतरता, जमिनीत असलेला ओल किंवा त्याला आर्द्रता असं म्हणतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला संजीवकाचा असमतोल आणि नत्राची कमतरता. आता सगळ्यात महत्त्वाचं हे राहते का फिजिओलॉजिकल ड्रॉपमध्ये किंवा वनस्पतीय शास्त्रीय कारणामुळे फळावर कुठल्याही प्रकारचे डाग दिसत नाही, परंतु हे फळ वेगळी होण्याची जी क्रिया राहते ती देठाजवळून वेगळी होण्याची क्रिया सुरू होते. त्यालाच आपल्याला चित्रामध्ये पाहत असाल तुम्ही तर कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये इन्फेक्शन नाही, परंतु ही मोठ्या प्रमाणात गळ आपल्याला दिसते. मग सगळ्यात पहिले जे राहते झाडाची सुदृढता. आता यामध्ये सगळ्यात मोठा फॅक्टर आहे का जी फूट नवतीसोबत येते ती दीर्घकाळ टिकणारी, बट्टीदार संत्र होणारी, याच्यामध्ये फळगळ कमी होणारी अशा प्रकारची, म्हणजे आपल्या झाडावर नवतीसोबत येणारी जी फूट राहते ती कशी जास्त प्रमाणात येईल आणि जास्त झाडावर टिकतील हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा का जे फळ पोसण्यासाठी, एक फळ पोसण्यासाठी आपल्याला 40 पानांची आवश्यकता राहते. 1000 जर फळं असेल तर 40,000 पानं तुमच्या फळावर किंवा झाडावर असणं आवश्यक आहे. म्हणजे हा लीफ टू फ्रूट रेशो राहते, म्हणजे पानांची संख्या, फळांची संख्या हे झाडावर टिकण्यासाठी त्या झाडांची क्षमता किती, पानाच्या स्वरूपात, मग पानाची लांबी किती, रुंदी किती, त्याच्यावर चकाकी कशी, या सगळ्या गोष्टींचा उपयोग म्हणजे झाडाच्या सुदृढतेमध्ये आपल्याला दिसून येतो. नाही तर बरेचदा असं येते का पालवी राहते कमी आणि फळांची संख्या राहते जास्त. म्हणून या गोष्टीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे का एक फळ पोसण्यासाठी जर 40 पानं लागत असेल, 1000 जर फळं असेल तर तुमच्या झाडावर 40,000 पानांची संख्या असणं गरजेचं आहे. हा एक महत्त्वाचा फॅक्टर. दुसरा फॅक्टर नवतीसोबत येणारी फूट, दीर्घकाळ टिकणारी, बट्टीदार संत्र देणारी, हा दुसरा फॅक्टर. आणि तिसरा महत्त्वाचा का पानाला सूर्यप्रकाश किती प्रमाणात भेटतो. झाडाच्या आतमध्ये पेट्यामध्ये जर भरपूर प्रमाणात पानवरा असेल किंवा पानांची संख्या असेल तर त्यामध्ये फोटोसिंथेसिसची प्रक्रिया कमी होते, झाड स्वतःचं अन्नद्रव्य कमी प्रमाणात तयार करते आणि पुरवठा सुद्धा बरोबर होत नाही. जे पानं, सूर्यपान आपण ज्याला म्हणतो, वरच्या साईडला राहतात ज्याच्यावर प्रखर सूर्यप्रकाश डायरेक्ट पडतो, अशी पानं स्वतःचं अन्नद्रव्य फोटोसिंथेसिसच्या मार्फत मोठ्या प्रमाणात तयार करून झाडाला पुरवठा करण्याचं काम करते आणि हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. म्हणजे झाडाच्या सुदृढतेमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश असणं महत्त्वाचं आहे. आता दुसरं काय होतं, यावर्षीची परिस्थिती पहा. 5 ऑगस्टपासून मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यामध्ये पावसाचं सुरुवात झाली. पावसाचे दिवस हे जास्त आहेत पण पडणारा पाऊस हा कमी आहे. 5 ऑगस्टपासून दर दुसऱ्या दिवशी पाऊस, दर दिवशी पाऊस, अशा प्रकारचं चित्र आपल्या जिल्ह्यामध्ये दिसून आलं. जिल्ह्यामध्ये म्हटल्यापेक्षा सगळीकडेच काय प्रवृत्ती. आता नेमकं होते काय अशा स्टेजमध्ये, मग झाड नैसर्गिकरित्या समजा सूर्यप्रकाश नसेल तर फोटोसिंथेसिसची प्रक्रिया पुरेशा प्रमाणात होत नाही. हा एक महत्त्वाचा फॅक्टर. आणि अशा वेळेस झाडामध्ये नैसर्गिकरित्या ऑक्सिजन तयार करण्याची प्रक्रिया सुद्धा पुरेशा प्रमाणात होत नाही आणि त्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होते आणि फळाला देठापासून वेगळं करण्याची जी पेशीशिऱ्याची क्रिया राहते ते अटॅच करण्याचं काम हे ऑक्सिजनचं राहते. आता ऑक्सिजन म्हणजे काय, जे आपण काही जिब्रेलिक ॲसिड वापरतो, नॅफ्थॅलिक ॲसिड वापरतो किंवा 2,4-D वापरतो, हे सगळे ऑक्सिजनच्या घटकात. याचा महत्त्वाचा रोल हा राहते का देठाजवळ पेशीशय होऊ न देणे, देठाजवळ फळ पक्क करून ठेवणे, हे महत्त्वाचं काम राहतं. आणि अशा वेळेस जर झाडामध्ये मोठ्या प्रमाणात नायट्रोजन असेल किंवा नत्र असेल तर हे ऑक्सिजनची लेवल झाडामधली कमी होणं देण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात नायट्रोजनचं काम करते. मग अशा स्टेजमध्ये जर प्रतिकूल परिस्थिती असेल, पाऊस जास्त झाला आहे, झाडाला सूर्यप्रकाशने फोटोसिंथेसिसची प्रक्रिया होऊन नाही राहिली, अशा वेळेस दोन्ही गोष्टीची कमतरता झाडामध्ये होते आणि देठाजवळून फळ वेगण्याची क्रिया, ज्याला आपण ॲब्सॉर्प्शन म्हणतो, पेशीशय म्हणतो, हे होण्यास 2 फॅक्टर महत्त्वाचे आहेत. यासाठी मग आपण नेहमी सांगतो का फवारणीसोबत युरिया घ्या. याच्याचमध्ये असलेला जो घटक आहे किंवा पानामध्ये असलेला
एकूण नत्रापैकी अमोनिया किंवा अमोनियम फॉर्ममधला जो काही नत्र असेल तो ऑक्सिजनची लेवल वाढवण्यासाठी मदत करते आणि देठाजवळ फळबाग करून ठेवण्याचं सुद्धा काम करते, पेशीशय होऊ देत नाही. म्हणून हे दोन्ही जे घटक आहेत नत्र आणि ऑक्सिजन हे झाडामध्ये पुरेशा प्रमाणात असणं गरजेचं राहतं. त्यानंतरचा महत्त्वाचा फॅक्टर आहे फळाचं चित्र आहे. कुठल्याच प्रकारच्या याच्यामध्ये नाही पण घडलेलं आहे हे सगळं फिजिओलॉजिकल सिम्पटम्स आहे. मग नंतर आहे अन्नद्रव्याची कमतरता. आता अन्नद्रव्याच्या कमतरतेमध्ये एक सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. त्या झाडामध्ये जेवढं काही स्टोर्ड फूड मटेरियल आहे, हा साठवलेलं अन्नद्रव्य आहे, हे जे काही ॲबनॉर्मल स्टेज निर्माण होतात, जास्त पाऊस झाला, जास्त ऊन तापली किंवा ते स्टोर्ड फूड मटेरियल पुरवठा करण्याचं फळांना काम झाड तेव्हा म्हणजे झाडामध्ये अन्नद्रव्याचा संचय असणं गरजेचं आहे. मग दुसरा फॅक्टर महत्त्वाचा असा आहे का तुमचा जमिनीचा पोत कसा, जमिनीमध्ये नत्र किती, स्फुरद किती, पालाश किती, मायक्रोन्युट्रिएंट किती याचं परीक्षण करणं तुमच्याकडे असणं गरजेचं राहतं. हे करत असताना सगळ्यात मोठा एक फॅक्टर आहे का तीन वर्षानंतर तुम्हाला माती परीक्षण करणं गरजेचं आहे. एक साधं उदाहरण देतो का 1 हेक्टर संत्रा जर आपल्याकडे असेल तर आपल्याकडे 6 बाय 6 मीटर म्हणजे 20 बाय 20 फुटावर लागवडीची पद्धत आहे आणि एका हेक्टरमध्ये आपले 277 झाडं बसतात. आता ह्या 277 झाडावरून जर तुम्हाला 20 टन संत्रा काढायचा आहे तर त्याला अन्नद्रव्य किती लागतं हे जर माती परीक्षणानुसार तुमच्या जमिनीमध्ये किती नत्र आहे, किती स्फुरद आहे, किती पालाश आहे, किती सूक्ष्म अन्नद्रव्य आहे हे जर उपलब्ध असेल तर तुम्हाला खतं किती द्यायचे हे तुम्हाला निश्चित करता येईल. आता हे करताना कसं करतात, साधं उदाहरण देतो का 1 किलो संत्रा तयार करण्यासाठी तुम्हाला 5.5 ग्रॅम नायट्रोजनची आवश्यकता राहते, 0.60 ते 0.68 ग्रॅम स्फुरदाची आवश्यकता राहते, 8.5 ग्रॅमपर्यंत तुम्हाला पोटॅश पाहिजे, या व्यतिरिक्त 1.4 ग्रॅमपर्यंत मॅग्नेशियमची आवश्यकता आहे, 8.5 ग्रॅमपर्यंत कॅल्शियमची आवश्यकता आहे. म्हणजे 1 किलो संत्रा तयार करण्यासाठी एवढं अन्नद्रव्य जमिनीतून झाड घेते. तुम्हाला जर 20 टन उत्पादन एका हेक्टरमध्ये 277 झाडांमधून जर काढायचं असेल तर जवळपास एका झाडापासून 80-82 किलोपर्यंत संत्रा निघाला पाहिजे. मग 1 किलोसाठी एवढा तर 20 टनासाठी किती या पद्धतीनं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला काढता येईल. आणि दुसरा मुद्दा उपस्थित होते का माझ्या जमिनीमध्ये नत्र एवढं, माझ्या जमिनीमध्ये स्फुरद एवढं, माझ्या जमिनीमध्ये पालाश एवढं, तर तुम्हाला बाहेरून किती टाका लागेल याचं कॅल्क्युलेशन बाहेर करण्याच्या पहिले तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. तर आपण काय करतो, 2 पोते युरियाचे, 3 पोते सिंगल सुपर फॉस्फेट, 4 पोते पोटॅश हे आता चालले नाही किंवा काळाची अशी गरज झालेली आहे का माती परीक्षणाच्या आधारात खताचं व्यवस्थापन करणं हे काळाची गरज झालेली आहे. माझ्या बगीच्यातलं वेगळं राहील, यांच्या बगीच्यातलं वेगळं राहील, असं प्रत्येकाचं माती परीक्षणाच्या आधारावर खताचं व्यवस्थापन होणं हे काळाची गरज आहे. आता आपण नेहमी म्हणतो अंगूरवाल्याने प्रगती केली, डाळिंबवाल्याने प्रगती केली, ते खताचं व्यवस्थापन अशाच पद्धतीने करतात की पाण्याचे सॅम्पल घेतात, पाण्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य किती आहे, मातीमध्ये नत्र, स्फुरद, पालाश किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य किती आहे, मला किती जर उत्पादन काढायचं आहे, माझ्या जमिनीमध्ये किती आहे, बाहेरून किती टाका लागेल याचं कॅल्क्युलेशन असल्याशिवाय ते बाहेर पडत नाही. आणि त्या पद्धतीनं मग बाहेरून ते खताचं व्यवस्थापन करतात आणि नंतर मग त्याचं मॅनेजमेंट करून उत्पादन घेतात. त्यांचं ते टार्गेट ओरिएंटेड फील्ड आहे. परंतु आपल्याकडे तसं दिसून येत, परंतु काळाची गरज आहे हे आपल्याला करणं आहे. आता मग विद्यापीठाचा रोल असा येते तर जे काही अमरावती जिल्ह्यामधले माती परीक्षण संत्र्याच्या बागेचे मध्ये विद्यापीठाने केले त्यामध्ये असं दिसून येते का जवळपास 35% भागामध्ये नत्राची कमतरता आहे, 72% भागामध्ये झिंकची कमतरता आहे, त्यानंतर जवळपास 55% भागामध्ये स्फुरदाची कमतरता आहे. म्हणजे नत्र, स्फुरद, त्यानंतर झिंक हे आपल्या जमिनीमध्ये संत्रा बगीच्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये कोणत्याही तालुक्याचा हे सर्वसाधारण आहे. फक्त आपल्या जमिनीमध्ये पालाश मोठ्या प्रमाणात, परंतु ते बाहेरून टाकल्याशिवाय काही ॲक्टिव्ह होत नाही, फिक्सेशनच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात त्याचंही काम आपल्याला आवश्यक आहे. म्हणून हे करत असताना सगळ्यात मोठा जो फॅक्टर येते तो आहे जमिनीतील आर्द्रता. तुमच्या जमिनीमध्ये नत्र आहे, स्फुरद आहे, पालाश आहे, पण आर्द्रतेचं प्रमाण बिघडलं तर ते उपलब्ध होत नाही, त्याचं फिक्सेशन होते, मातीच्या कणावर चिकटून बसते. म्हणून पावसाळ्यामध्ये जे मोठ्या प्रमाणात पडगड आपल्याला दिसून येते त्याच्यातलं महत्त्वाचं जे कारण राहते जमिनीतील आर्द्रता. आता त्याचं उदाहरण का, जमिनीमध्ये 25% पाणी, 25% हवा एवढं असणं गरजेचं आहे.
तरच त्याला ऑक्सिजनचा पुरवठा होऊन झाड जमिनीमधून अन्नद्रव्य घेण्याची जी क्षमता राहते किंवा चेन राहते ती सुरळीत चालू राहते. एखाद्या वेळेस हवेची जागा जर पाण्यानं घेतली तर ऑक्सिजनचं डिप्लेशन किंवा कमतरता त्या जमिनीमध्ये दिसून येते. त्यामुळे नियमित असलेली जी अन्नद्रव्याची चेन आहे झाडाची ती कुठंतरी डिस्टर्ब झालेली राहते आणि पावसाळ्यामध्ये हेच सुद्धा आपल्या जमिनीमध्ये दिसून येते आणि पुरेशा प्रमाणात झाडावर मग अन्नद्रव्य जमिनीमधून सप्लाय होते. वरून फोटोसिंथेसिस होत नाही आणि झाडाला मोठ्या प्रमाणात फळाच्या संख्येनुसार जमिनीतूनही पुरवठा झाला नाही, वरूनही फोटोसिंथेसिस झालं नाही तर मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्याची कमतरता येते आणि यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात फळगळीची समस्या आपल्याकडे दिसून येते. आता हे जे काही वनस्पतीय शास्त्रीय कारणं पाहिले का जमिनीमध्ये ऑक्सिजन किंवा पाण्याची लेवल ही बिघडणे, त्यानंतर नायट्रोजनची कमतरता, त्यानंतर हार्मोनल इम्बॅलन्स, झाडाची सुदृढता, पानांची संख्या, या सगळ्यावर जो काही उपाय आहे त्याला आपल्याला काय करता येईल ते सगळ्यात महत्त्वाचं. जसं मी सांगितलं का बाबा माती परीक्षणाच्या आधारावर खताचं व्यवस्थापन आपल्याला कसं करता येईल हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा फॅक्टर आहे. परंतु एखाद्या शेतकऱ्याकडे काही समजा ते उपलब्ध झालं नाही, माती परीक्षणाचा रिपोर्ट नसेल तर तुम्ही खत देणं थांबवू शकणार नाही. त्यासाठीच मग विद्यापीठाचे जे रिकमेंडेशन राहते, जनरल रिकमेंडेशनमध्ये एका संत्र्याच्या झाडाला साधारणतः 6 वर्षानंतर आपण बहार घेतो, त्याला जी लागण्याची खताची मात्रा आहे 50 किलो शेणखत, 7.5 किलो निंबोळी डेप, 900 ग्रॅम नत्र म्हणजे 1953 ग्रॅम युरिया, त्यानंतर 300 ग्रॅम तुरत म्हणजे 1875 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 300 ग्रॅम पालाश म्हणजे 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश, त्यानंतर 500 ग्रॅम व्याम, 100 ग्रॅम ॲझोस्पिरिलियम, 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा आणि 100 ग्रॅम पीएसबी. हा जनरल डोस प्रति झाड आहे. खरंच एवढं जर आपण देतो मग त्या झाडाकडून अपेक्षा कशी करता येईल आपल्याला हे देत असताना आपल्याकडचं जनरल रिकमेंडेशन असं आहे का आंब्याबाराच्या पहिल्या पाण्याच्या वेळेस 1 डोस देतो आणि जून जुलैमध्ये दुसरा हप्ता देऊन देतो आणि 9 महिने पोचणारं फळ आहे, 9 महिने झाडावर राहते, त्याला 2 वेळेसच आपण खताचं व्यवस्थापन करून मोकळं होतो. मग आपल्याला मोठ्या प्रमाणात फळगळीची समस्या आपल्याला निदर्शनास येते. आता याच्यातला जो काही प्रत्येकाचा वेळ वेगवेगळा आहे. आता तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट घेतले, विद्यापीठ असं सांगते का 300 ग्रॅम सिंगल स्फुरट टाका, म्हणजे त्याचं रूपांतर आपण सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये केलं तर 1875 ग्रॅम. हे टाकताना आपल्याला 5 भागामध्ये त्याची विभागणी करून टाकणं गरजेचं राहतं. आता हे करत असताना आंब्या बहार असतात 1 महिन्याच्या अंतराने खताचं व्यवस्थापन करा. सुरुवातीला नायट्रोजनची कमतरता जास्त राहते, पोटॅश कमी प्रमाणात लागतं, स्फुरद पहिल्या 3 ते 4 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्वायरमेंट राहते. म्हणून हे जे आहे नत्राची विभागणी करताना 900 ग्रॅम नत्र म्हणजे 1953 ग्रॅम युरिया म्हणजे 2 किलो युरिया हे देत असताना पहिले 30%, 30%, 20%, 10% आणि 10% एका महिन्याच्या अंतराने, म्हणजे पहिला डोस जानेवारीमध्ये दिला असेल तर फेब्रुवारी गॅप घ्यायची, मार्च, एप्रिल गॅप, मे, जुलै, जून गॅप, जुलै, ऑगस्ट गॅप आणि सप्टेंबर अशा पद्धतीने. मग हे 2 किलो युरियाचं आहे, पहिला 600 ग्रॅम, नंतर 600 ग्रॅम, 400 ग्रॅम, 200 ग्रॅम आणि 200 ग्रॅम असं 2 किलोची विभागणी करून आपल्याला हे देणं गरजेचं आहे. तरच तुमचा युरिया उडून जाणार नाही, लिचिंग होणार नाही, झाडाला 9 महिन्याच्या फळ पोचण्यासाठी लागण्यासाठी हे सक्षम होतं. दुसरा आहे सिंगल सुपर फॉस्फेट. आता हा लिस्ट मोबाईल एलिमेंट आहे. समजा दुधाचा दाणा पावडर फॉर्ममध्ये असो किंवा दाणेदार असो, तुम्ही मातीमध्ये टाकला जोपर्यंत तो जारव्याच्या संपर्कात येणार नाही किंवा जीवाणू ते वहनणारे जारव्याच्या संपर्कात आणणार नाही तोपर्यंत हा स्फुरदाचा घटक झाडाला उपलब्ध होत नाही. म्हणजे लिस्ट मोबाईल एलिमेंट असल्यामुळे अशा वेळेस तुमच्या जमिनीमध्ये कॅल्शियम आणि आयर्नचं प्रमाण जास्त असेल तर याचं फिक्सेशन होऊन जातं, मातीच्या कणाला चिकटून बसते आणि याचं रूपांतर कॅल्शियम फॉस्फोरेटमध्ये होऊन जाते. फक्त आपलं समाधान राहते का मी सिंगल सुपर फॉस्फेट टाकलं बा, परंतु ते मातीच्या कणाला चिकटून नाही बसलं पाहिजे, उपलब्ध झालं पाहिजे. म्हणून आपण 100 ग्रॅम पीएसबी प्रति झाड ते आपल्याला टाकणं हे गरजेचं आहे. आता त्याचा रोल राहते, जसं सोयाबीनला आपण बियाण्याला जो पीएसबी लावता स्फुरद विरघळणारा जो फॉस्फोरस सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया, हा जो बॅक्टेरिया राहते तो मातीच्या कणापासून स्फुरद वेगळा करून झाडाला उपलब्ध करून देण्याची क्रिया हे करते. आता हे जर स्फुरद आपल्या जमिनीमध्ये पहिलेच कमी आहे, टाकतानाही आपण अशा पद्धतीनं टाकलं गेलं नाही, झाडाला उपलब्ध झालं नाही, मग मोठ्या प्रमाणात फळगळीची समस्या वेगळ्या स्वरूपात आपल्याला पाहायला
म्हणून खताचं व्यवस्थापन 5 भागामध्ये करणं गरजेचं आहे. मग राहणार पालाची रिक्वायरमेंट सुरुवातीला कमी राहते, फक्त 10%, 10%, 30%, 25%, 25%. म्हणजे 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश 5 भागामध्ये, पहिल्या डोसमध्ये 50 ग्रॅम, दुसऱ्या डोसमध्ये 50 ग्रॅम, नंतर 150 ग्रॅम, नंतर 125 ग्रॅम असं 5 भागामध्ये म्युरेट ऑफ पोटॅश आपल्याला हे देणं गरजेचं आहे. देताना एक काळजी घ्या, दुपारी 12 वाजता सावली पडते त्या पलीकडे द्या, सर करून द्या, मातीने झाकून द्या, जेणेकरून संपूर्ण खत झाडाला उपलब्ध झालं पाहिजे. जास्त पाणी पडलं तर वाहून गेलं नाही पाहिजे, जास्त ऊन कमी तो लिचिंग उडून गेलं नाही पाहिजे. या सगळ्या गोष्टीची काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे. मला अर्धा घंटा दिला प्रश्नोत्तरा स्वरूपात आपलं सगळं समाधान करण्याचा प्रयत्न करतो, परंतु हे थोडंसं हरीत निघतं, म्हणजे लवकर. आता दुसरं एक महत्त्वाचं आहे, काळाची असं गरज झालेली आहे त्यामुळे आता ड्रीपनुसार खताचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. यामध्ये तुमचं 25 ते 30% पर्यंत खताची बचत होते आणि झाडाला मोठ्या प्रमाणात हे अन्नद्रव्य विद्रव्य स्वरूपात असल्यामुळे उपलब्ध होतं. हा फर्टिगेशनचा संत्र्याचा शेड्यूल आहे, त्यानुसार तुम्हाला 10 महिन्यामध्ये दर 15 दिवसांना 20 भागामध्ये सुरुवातीला नायट्रोजन जास्त, मग कमी होऊन जातं. सुरुवात 4 ते 5 महिने देणं गरजेचं आहे आणि पोटॅश सुरुवातीला कमी आणि नंतर जास्त, अशा पद्धतीनं हे तुम्हाला देणं गरजेचं आहे. या सगळ्या विद्यापीठाच्या वेबसाईटवर किंवा तुम्ही यूट्यूब चॅनलवर गेले, राममित्रीची वेबसाईट आहे, सगळे संत्र्याचे व्हिडिओ उपलब्ध आहे, त्याच्यावरून तुम्ही हे डाउनलोड करून घेऊ शकता. आता मग राहिला सूक्ष्म अन्नद्रव्याचा रोल. यामध्ये 2 प्रकारचे मार्केटमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. एक आहे ग्रेड 1 आणि दुसरा आहे ग्रेड 2. ग्रेड 1 हे जमिनीतून देण्यासाठी तयार केलेलं आहे महाराष्ट्र शासनाप्रमाणे, आणि ग्रेड 2 हे फोलियर फॉर्ममध्ये झाडाला फवारणीसाठी तयार केलेलं आहे. यामध्ये एकच काळजी घेणं गरजेचं आहे का जे ग्रेड 1 असेल ते जमिनीतूनच द्या, ग्रेड 2 असेल त्याचा फवारणीमध्येच करा. हे करत असताना संत्र्याच्या झाडाच्या रिक्वायरमेंटनुसार एखाद्याला असं वाटलं का मला जर हे वेगवेगळ्या स्वरूपात फवारणी करायची आहे, त्यामध्ये झिंक सल्फेट, मॅग्नीज सल्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेट 5 ग्रॅम प्रति लिटरप्रमाणे वेगळं करू शकता. किंवा तुम्हाला जर एकत्रित स्वरूपामध्ये जमिनीतून ग्रेड 1 द्यायचं असेल तर मार्केटमध्ये तशाही पद्धतीचे सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध आहे. याची रिक्वायरमेंट 400 ग्रॅम प्रति झाड, 200 ग्रॅम जून जुलैमध्ये आणि 200 ग्रॅम जानेवारी फेब्रुवारीमध्ये, या पद्धतीनं जर तुम्ही उपलब्ध झालं तर झाडाला वर्षभर मायक्रोन्यूट्रिएंटची जे काही रिक्वायरमेंट आहे पुरेशा प्रमाणात होऊन जाते. एखाद्याला असं वाटलं का बाबाला मला वेगवेगळं घ्यायचं आहे, मग ते घेत असताना झिंक सल्फेट, फेरस आणि मॅग्नेशियम हे 200 ग्रॅम प्रति झाड या पद्धतीनं देणं गरजेचं आहे. कॉपर सल्फेट 100 ग्रॅम, बोरॅक्स 50 ग्रॅम आणि सोडियम अमोनियम मॉलिब्डेट 20 ग्रॅम या पद्धतीनं जर दिलं तर तुम्हाला महत्त्वाचं. आता ज्या फळगडीच्या समस्येमध्ये पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाली, याचं सगळ्यात मोठं कारण आहे का जमिनीमध्ये पाण्याची पातळी जास्त होणे, हवेची जागा पाणी घेणे. मग अशा वेळेस आपल्याला निचरा करणं गरजेचं राहते. म्हणून 2 ओळीनंतर 1 फूट खोल, वरची रुंदी 1.5 फूट आणि खालची रुंदी 1 फूट, अशा पद्धतीनं 2 ओळीनंतर जर काढले तर तुमचा जो पावसाळ्यामध्ये जे काही प्रॉब्लेम येतात, वापसा स्थिती राहत नाही, पाण्याचं प्रमाण जास्त होऊन जाते, ज्यांच्या भारीच्या काळीच्या जमिनी आहे, निचरा होत नाही, अशा ठिकाणी चर काढल्याशिवाय तुम्हाला पर्याय उरत नाही. साधं सोपं तंत्रज्ञान, जेणेकरून जास्तीचं पाणी असेल तर शेताच्या बाहेर जाईल, कमी पाणी असेल तर ते जाग्यावरच मुरल, आणि अशा वेळेस वाढलेला पालापाचोळा असेल या चरामध्ये टाकला तर त्याचा दुहेरी वास तुम्हाला होण्यास होते. म्हणजे कुजलेलं जे काही बायोमास आहे ते सुद्धा तुम्हाला तयार करता येईल. आणि ही जी काही वनस्पतीय शास्त्रीय कारणामुळे होणारी गळ आहे का त्याला कुठेही डागणे, मोठ्या प्रमाणात फळगळ होते, अन्नद्रव्याची कमतरता आहे, या सगळ्यावर उपाययोजना करण्यासाठी ऑक्झिन, त्यामध्ये नॅफ्थॅलिक ॲसिड 100 लिटरला 1 ग्रॅम, जिब्रॅलिक ॲसिड 100 लिटरला 1.5 ग्रॅम, 2,4-D 100 लिटरमध्ये 1.5 ग्रॅम, यासोबत 1 किलो युरिया किंवा 13,045 100 लिटरमध्ये, याची जर जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये 1 महिन्याच्या अंतराने जर फवारणी केली तर निश्चितच वनस्पतीय शास्त्रीय कारणामुळे होणारी जी फळगळ आहे आपल्याला आटोक्यात आणता येईल. त्यानंतर आता जी कीटकांची फळगळ आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे फळमाशी. आता थोडी जर गोडी निर्माण झाली आहे तर ही समस्या आपल्या बगीच्यामध्ये दिसून येते. आता ही जी फळमाशी आहे याचा प्रौढ किंवा ही माशी सालीच्या आतमध्ये अंडे देते, 5-6 दिवसात उगते
आणि उबल्यानंतर आतमधलाच तो गर खाते आणि मोठ्या प्रमाणात फळांचं नुकसान करून मोठ्या प्रमाणात नुकसान करते. तर या फळमाशीच्या नियंत्रणासाठी आपल्याला मिथिलिजिनॉलचे सापळे मार्केटमध्ये ते सुद्धा उपलब्ध आहे. हे जर हेक्टरी 25 या पद्धतीनं लावले तर या फळमाशीपासूनही सुद्धा आपल्याला नियंत्रण आटोक्यात आणता येईल. दुसरा आहे रस शोषण करणारा पतंग. आता हा पतंग असा आहे का नॉक्टर्नल हॅबिट आहे, रात्रीचा निशाचर असल्याच्यानं रात्री येते, त्याचं काम करते, डंक मारते, छिद्र पाडते आणि चालला जाते. याची उपयोजिका आपल्या धुरावर असलेली गुडवेल असेल, वासनवेल असेल, चांदवेल असेल त्याच्यावर राहते आणि रात्रीच्या वेळेसच नुकसान करून निघून जाते. याच्या नियंत्रणासाठी सगळ्यात पहिले आपल्याला हे ट्रॅप लावणं आवश्यक आहे. संध्याकाळी 7 ते 11च्या दरम्यान धूर करणं आवश्यक आहे. धुऱ्यावरचे गुडवेल, चांदवेल हे काढणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय ह्या पतंगाचं नियंत्रण करणं शक्य होत नाही. या पद्धतीनं जर आता तुम्हाला जर ट्रॅप बनवायचे असेल त्यामध्ये साधं 10 मिली मॅलॅथिऑन, 100 ग्रॅम गुड आणि 100 ग्रॅम पडलेल्या फळाचा रस असं जर 900 ml पाण्यामध्ये टाकून हे अशा पद्धतीचे जर तुम्ही जर ट्रॅप झाडाला 10 मागं 1 जर तर टांगले तर मोठ्या प्रमाणात तुम्ही हे रस शोषण करणाऱ्या पतंगाचं नियंत्रण करू शकता. त्यानंतर हे अनार बटरफ्लाय आपल्या इकडची ही कीड नाही आहे, परंतु मागील 2 वर्षापासून आपल्याकडे याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून राहिलेला आहे. आता अनार बटरफ्लायचं याचं पोमग्रॅनेटमध्ये मोठ्या प्रमाणात किंवा डाळिंबामध्ये याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव राहते. डाळिंबाचं एवढं हार्ड सीड कवर असून याची जे साधारणतः ते चोच राहते त्याचंसुद्धा नुकसान करते. तर ही वरुड आणि मोर्शीमध्ये मोठ्या प्रमाणात याची समस्या असल्यामुळं याला काही रिकमेंडेशन नाही आहे. परंतु मार्केटमध्ये सायनिट्रीपोल 10.26% याचे या काळामध्ये जर एखादी फवारणी घेतली तर आपण निश्चितच त्या अनार बटरफ्लायचं सुद्धा आपण नियंत्रण करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता रोगामुळे होणारी जी फळगड आहे याच्यामध्ये 3 ते 4 प्रकारच्या बुरशी आपल्याकडे दिसून येते. सगळ्यात पहिली जी बुरशी आहे कोलॅट्रेटम बुरशी. देठाजवळ तुम्ही पाहत असाल काळसर चट्टा करते आणि चट्टा निर्माण झाल्यावर हे फळ ममीसारखं शेवटच्या चित्रात असं लटकून राहतं. ज्या बगीच्यामध्ये सलीचं प्रमाण जास्त आहे तिथं कोलॅट्रेटम ह्या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. परंतु सल काढणं हे गरजेचं आहे. याला जर दमट हवामान भेटलं, आर्द्रता जास्त राहिली, रिमझिम पाऊस राहिला तर ह्या कोलॅट्रेटम नावाच्या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्याकडे दिसून येतो. दुसरी जी बुरशी आहे ही डिप्लोडिया आहे. याच्यामध्ये हाताचे बोट्याच्या ठसेसारखे पलपल झालेले संत्र मोठ्या प्रमाणात आपल्या बगीच्यात दिसतात. ह्या डिप्लोडिया बुरशीमुळे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे हे निदर्शनास येते. तिसरी आहे फायटोप्थोरा, ज्याला आपण फळकूज असं म्हणतो. हे फायटोप्थोरा पाल्मिओरा आणि युकोशिनिया 2 स्पीसीजमध्ये मोठ्या प्रमाणात होते. ही जरी सॉईल बॉर्न असली याचा प्रकोष मोठ्या प्रमाणात हवेद्वारे प्रसार होत असल्यामुळं येऊ न देणं हे सगळ्यात मोठी पायरी आहे. आल्यानंतर त्याला एलिएट किंवा फोसिट एल जे मार्केटमध्ये उपलब्ध आहे याच्याशिवाय पर्याय उरत नाही. आणि चौथी बुरशी आहे हे अल्टरनेरिया. देठाजवळ काळपट रंगाचं चट्टा निर्माण करते आणि फळ जर आपण कापलं तर अशा प्रकारचा काळपट भाग आपल्याकडे दिसून येतो. आता ह्या 4ही बुरशीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले आहे खाली पडलेल्या फळांचा विल्हेवाट लावणे, शेताच्या बाहेरने. जी बुरशी आहे जी आपण पाहिली या कोलेट्रेटम नावाच्या बुरशीसाठी उपाययोजना करण्यासाठी प्रिव्हेंटिव्हमध्ये पावसाळ्यामध्ये जून जुलैमध्ये जर तुम्ही कॉपर ऑक्झिक्लोराईड किंवा बोर्डेक्स मिक्सचर 600 ग्रॅम चुना 600 ग्रॅम बोरसूत या पद्धतीनं फवारणे आणि फायनल स्टेजमध्ये जर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये याचा जर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असेल तर ॲझोस्ट्रोबिन प्लस डायफेनकोन्झाल नावाचा घटक असलेलं बुरशीनाशक हे जे मार्केटमध्ये उपलब्ध आहे 1 मिली 1 लिटर पाण्यामध्ये याची जर फवारणी केली तर निश्चितच आपल्याला या कोलेट्रेटम बुरशीचं आपला प्रबंधन करता येते. दुसरं या डिप्लोडिया बुरशीमध्ये याचं जर नियंत्रण करायचं असेल तर कार्बेंडिझम प्लस मॅन्कोझेब किंवा थायफिनेट मिथिल प्लस मॅन्कोझेब हे 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याची जर फवारणी केली तर हे बुरशीसुद्धा आपल्याला आटोक्यात आणता येते. त्यानंतर फायटोप्थोरामध्ये प्रिव्हेंटिव्हमध्ये कॉपर ऑक्झिक्लोराईडसुद्धा चालते. कॉपर ऑक्झिक्लोराईड हा रोग येऊ का नको येऊ, जून जुलैमध्ये एखादी जर फवारणी केली, विशेषतः मोसंबी बागवाले यांनी जर केली तर हा रोग आपल्याला तेव्हाच आटोक्यात आणू शकते. एकदा रोग आला नियंत्रण जाणं कठीण जाते.
आणि फायनल स्टेजमध्ये 2.5 ग्रॅम पोसिटल एअर जे एलिएट नावानं मार्केटमध्ये उपलब्ध आहे याची जर फवारणी केली तर आपल्याला निश्चितच आटोक्यात आणता येईल. आणि त्यानंतर अल्टरनेरिया हा खूप जास्त प्रमाणात आपल्याकडे राहत नाही, परंतु याचं नियंत्रण साधं सापसुद्धा फंजिसाईड आपल्याकडे किंवा थायफिनेट मिथिल रोको म्हणून राहते, याच्यामुळे सुद्धा आपण कंट्रोल करू शकतो. आणि शेवटी सल सगळ्यात महत्त्वाची आहे. ज्या बगीच्यामध्ये सलीचं प्रमाण जास्त त्या बगीच्यामध्ये रोगाचं प्रमाण जास्त, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला रोग जर दूर ठेवायचे असेल तर सल काढल्याशिवाय पर्याय उरत नाही. थोडक्यात मी हे सांगण्याचा प्रयत्न केला. फळगळीच्या बाबतीत जे काही कारण आहे त्यामध्ये फिजिओलॉजिकल ड्रॉप आहे किंवा वनस्पतीय शास्त्रीय कारणामध्ये आहे. त्यामध्ये पावसाळ्यामध्ये जमिनीतील आर्द्रता, नत्राचं आणि हार्मोनल डिसबॅलन्स, त्यानंतर अन्नद्रव्याची कमतरता, झाडावर पानांची संख्या हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी खताचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. बुरशीसाठी बुरशी ओळखून स्प्रेइंग करणं हे महत्त्वाचं आहे. आणि रोगासाठी किंवा किडीसाठी ज्या 2 किडी आहे, फळमाशी आणि रस शोषण करणारा पतंग, याच्यावर नियंत्रण केलं तर निश्चितपणे आपल्याला संत्र्यामध्ये होणारी जी फळगळ आहे हे निश्चितच आपल्याला आटोक्यात येईल. थोडक्यात मी हे सांगण्याचा प्रयत्न केला. यानंतर तुमचे काही प्रश्न उत्तरं असतील तर आपण हे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात घेण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. बहुत बहुत धन्यवाद सर. तो मैं चाहूँगी सर कि जो अभी आपने बताया है उससे रिलेटेड एक सवाल पूछिए और आप लोगों को हाथ खड़ा करना है और जो भी सही जवाब देंगे उनको कुछ इनाम दिया जाएगा. आपण जे काही आता हे PPT पाहिली, मी बोलण्याचा प्रयत्न केला, यांचं असं म्हणणं आहे की बाबा मी काही प्रश्न विचारले आणि ज्या शेतकऱ्यांनी त्याचं बरोबर उत्तर दिलं, म्हणजे तुम्ही लक्ष देऊन केंद्रित करून ऐकलं, तर त्यांच्यामार्फत काही बक्षिसाचं वाटप आहे. आता मलाही प्रश्न पडला का तुम्हाला कठीण प्रश्न विचारायचे का सोपे प्रश्न विचारायचे, तर सगळ्यात पहिले विचारण्याचा प्रयत्न करतो का हे जे काही आपण रोग पाहिले 4 प्रकारचे, याचे कोणी आपण नाव सांगू शकाल का? कालक्रोटाकयम, नंतर डिप्लोडिया, फाइटोप्टेरा आणि अल्टरनिया. स्टेज पे आ जाइए. तो अभी जितने भी हमारे स्पीकर्स रहेंगे वो एक सवाल पूछेंगे और जो भी सही जवाब देंगे उनको कुछ इनाम दिया जाएगा. बहुत बहुत धन्यवाद सर यहाँ आने के लिए, तमाम जानकारी हमारे दर्शकों को देने के लिए. तो हम कार्यक्रम को आगे बढ़ाते हैं और नेक्स्ट मैं बुलाना चाहूँगी स्टेज पे मिस्टर कुस्तुभ गीत सर हैं RM महाराष्ट्र से. सर आप आइए सीएट स्पेशलिटी से और ट्रैक्टर टायर से रिलेटेड सीएट के पास क्या क्या है खास, इसके बारे में थोड़ा जानकारी दीजिए प्लीज़. माझं नाव कौस्तुभ गीत आहे. मी रिजनल मॅनेजर आहे सीएट टायर्स फार्म अँड OTR डिव्हिजनचा. तर मी सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचं सीएट टायर्सकडनं स्वागत करतो या प्रोग्राममध्ये. आज मी तुम्हाला सीएट टायर्सच्या फार्म टायर्सबद्दल थोडीफार माहिती देणार आहे. आधी तुम्हाला थोडंफार सीएट कंपनीबद्दल सांगतो. सीएट ही 95 वर्ष जुनी कंपनी आहे. ठीक आहे. सीएट कंपनीने आत्तापर्यंत 1.5 करोड टायर्स बनवलेले आहेत सगळ्या कॅटेगरीज पकडून, म्हणजे 2 व्हीलर, 4 व्हीलर, फार्म टायर्स, JCB सगळ्या कॅटेगरीज पकडून 1.5 करोडपेक्षा जास्त टायर्स सीएट कंपनीने बनवले. सीएट कंपनीचे टोटल 7 प्लांट्स आहेत मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, त्याच्यातले 6 इंडियामध्ये, 1 श्रीलंकेमध्ये. सीएट कंपनीमध्ये 5,000पेक्षा जास्त एम्प्लॉईज काम करतात. सीएट कंपनी त्यांचे प्रॉडक्ट्स हे 130पेक्षा जास्त कंट्रीमध्ये एक्सपोर्ट करते. त्याच्यावरनं तुम्हाला सीएटच्या क्वालिटीचा अंदाज येईल. सीएट कंपनीला डेनिम ग्रँड प्राईज हे जपानीज संस्थेकडनं क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीमसाठी जे दिलं जातं ते प्रेस्टिजियस अवॉर्ड मिळालेलं आहे. आणि ही फक्त एकमेव टायर कंपनी आहे जिला हे अवॉर्ड मिळालं आहे क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीमसाठी. तर आम्ही कुठल्या कुठल्या प्रकारचे टायर्स बनवतो ॲज अ सीएट कंपनी, तर आम्ही कार टायर, ट्रक आणि बसचे टायर, LCV जे छोटा हत्ती वगैरे येतात ते, 2 व्हीलर, ॲक्टिवा, बाईकचे टायर, स्कूटर आणि मोटरसायकल, शेती रिलेटेड टायर्स आणि OTR टायर जे मोठे मोठे मशिनरीज JCB वगैरे येतात त्याचे टायर्स, असे 6 कॅटेगरीजचे टायर सीएट कंपनी बनवते. जसं मी तुम्हाला मागच्या स्लाईडमध्ये सांगितलं होतं की सीएट कंपनीचे 6 प्लांट्स आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये. त्याच्यातला तुमच्या सगळ्यात जवळ एक प्लांट आहे बुट्टीबोरी येथे नागपूर, जिथे आपण 2 व्हीलर आणि मोटरसायकलचे टायर बनवतो आणि तिथनं पूर्ण इंडियामध्ये टायर सप्लाय होतात 2 व्हीलर्सचे. त्याप्रमाणे जे आपले शेती रिलेटेड टायर्स आहेत ट्रॅक्टरचे ते आम्ही नाशिकच्या प्लांटमध्ये बनवतो आणि रेडियल ॲग्रिकल्चरल टायर आम्ही अंबरनाथच्या प्लांटमध्ये बनवतो. आजचा मेन मुद्दा जे शेती रिलेटेड टायर्स आहेत तिची माहिती आता इथनंपासून पुढे सुरू होते.
तर शेती रिलेटेडमध्ये 4 प्रकारचे टायर येतात. एक सगळ्यात पहिले म्हणजे तुमचा ट्रॅक्टर ट्रॉलीचा टायर, जे तुम्ही ट्रॉलीमधनं सगळ्या शेतीमालाची वाहतूक करतात त्याच्यासाठी. दुसरा येतो ट्रॅक्टरचा मागचा टायर, त्याला ट्रॅक्टर रियर बोलतात. नंतर ट्रॅक्टरचा पुढचा टायर. त्याच्यानंतर एक हार्वेस्टर नावाचं मोठं मशीन येतं, जे सगळीकडे आजकाल यूज होतं आहे, तो टायर. आणि एक जे बैलगाड्या जे सगळे शेतीमाल वाहून न्यायला काही प्रदेशामध्ये यूज करतो त्याचे टायर. आता मला तुमच्या सगळ्यांकडनं थोडंफार जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला टायर रिलेटेड काय काय प्रॉब्लेम फेस होतात, ते जर कुणी सांगितलं तर जरा बेटर होईल. जर एखादा शेतकरी ट्रॅक्टर यूज करतोय तर त्याला टायर रिलेटेड काय प्रॉब्लेम्स येतात, कुणी सांगू शकतंय का? नसेल माहिती तर मीच सांगतो, ॲक्च्युली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. नंतर एक दुसरा येतो पंक्चर अँड डॅमेज. जर ट्रॅक्टरचं टायर पंक्चर झालं तर तो शेतकऱ्यासाठी कमीत कमी 1000, 1500, 2000 रुपयाचा खर्च येतो त्याला, कारण ट्रॅक्टर खोलणे, त्याच्यात पाणी भरणे, पंक्चर काढणे. ठीक आहे. नंतर अजून एक प्रॉब्लेम येतो लॅक ऑफ ट्रॅक्शन. त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही भात शेतीमध्ये जेव्हा टायर चिखलामध्ये वापरता ट्रॅक्टर, तेव्हा तो स्लिप होऊन टायर एकाच जागी कंटिन्यू फिरत राहतो, त्याला लॅक ऑफ ट्रॅक्शन म्हणतो आपण. हे सगळे एक जनरल टायर रिलेटेड प्रॉब्लेम फेस होतात जनरली शेतीच्या ह्याच्यामध्ये. आता शेतीचे जे टायर्स आहेत ते 2 प्रकारामध्ये यूज होतात. एक होतं ढुलाई आणि खेती, म्हणजे नांगरटणी आणि ट्रॅव्हलिंगसाठी. त्याला इंग्लिशमध्ये आपण कल्टिवेशन आणि हॉलेज म्हणतो. या 2 मेजर कामासाठी ट्रॅक्टर्सचे टायर यूज होतात शेती कामासाठी. तर ह्या सगळ्या जे प्रॉब्लेम्स मी तुम्हाला सांगितले, त्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन म्हणून सीएट कंपनीनी इंडियातला सगळ्यात बेस्ट सर्वश्रेष्ठ टायर बनवला आहे, वर्धन. त्या ब्रँडचं नाव आहे वर्धन. हमारी ताकत पे ना जाओ, वर्धन टायर की ताकत को अपनाओ, क्योंकि इसके चौड़े पहियों पर बनी गहरी गुड्डी देती है सबसे मजबूत पकड़. इस कारण टायर फिसलता नहीं और बढ़े आपकी अकड़. टायर बदलने की चिंता से मुक्ति, साथ में 7 साल की वारंटी. इसीलिए वर्धन की ताकत है किसानों की जान, मजबूत पकड़ और लंबी उम्र का वर्धन को है वरदान. तर जे तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट दाखवली तो आपला ब्रँड वर्धन टायर आहे. त्याचे हे काही फीचर्स आहेत. तर वर्धन हा ट्रॅक्टर रिअरमध्ये 20 गुट्टीचा टायर असतो. हा तुम्ही नांगरटणी आणि माल वाहतूक या दोघांसाठी वापरू शकता. याची जी गुट्टी आहे ती सगळ्यात ब्रॉड आहे इंडस्ट्रीमध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला टायरची चौडाई आणि हाईट दोन्ही कॉम्पिटिशनपेक्षा जास्त मिळते. जसं ट्रॅक्टरच्या मागे एक ट्रॅक्टर रिअर येतो, तसाच फ्रंटमध्ये सुद्धा एक वर्धन येतो. हा 4 धारीचा टायर आहे. जनरली जे लो बजेट और मीडियम बजेटचे टायर असतात ते 3 धारीचे असतात. हा जो प्रीमियम टायर आहे हा 4 धारीमध्ये येतो. याचे शोल्डर जर तुम्ही बघितले तर एक नॉर्मल और बजेट ब्रँडपेक्षा याचे ब्रॉडर शोल्डर आहे. त्यामुळे तुमची लोड कॅरिंग कॅपॅसिटी वाढते, जास्त लोड कॅरी करू शकतो हा टायर. या टायर्सच्या काही सायझेस आहेत. जसं पुढच्या टायरमध्ये 616 आणि 750/16 या 2 सायझेस येतात कॉमनली. आणि जो ट्रॅक्टरचा मागचा टायर असतो त्याच्यामध्ये 12/4/28, 13/6/28, 14/9/28 आणि 16/9/28 या 4 सायझेसमध्ये आपला टायर येतो. आता सगळ्यात मेन म्हणजे वॉरंटी. जसं तुम्ही बघितलं की टायर हा एक खर्चिक भाग आहे, त्याची कॉस्टिंग सगळ्यात जास्त आहे. तर त्याला 7 वर्षाची मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्टची वॉरंटी आहे आणि 3 वर्ष अनकंडिशनल. अनकंडिशनल म्हणजे जर शेतकऱ्याच्या चुकीने जरी रस्त्यावरनं चालताना जोरात चालला, कुठल्या खड्ड्यात जर टायर आपटला किंवा दगड लागला आणि कट झाला, तर जेवढं टायर वापरलं आहे त्याची झीज भरून कंपनी शेतकऱ्याला नवीन टायर देईल. त्याला आपण प्रो रेटा बेसिस म्हणतो. त्याला स्पेशल वॉरंटी दिली 3 वर्षाची. हे कम्पॅरिझन आहे वर्धनचं जर ऑन ॲन ॲव्हरेज तुम्ही बघितलं तर NSD म्हणजे गुट्टीची हाईट मोजता येते MM-मध्ये. तर वर्धनला जी येते ती अराऊंड 42 ते 42.5 MM वर्धनची हाईट येते. जी कॉम्पिटिशनला जर तुम्ही बघितलं तर काहींची 41 आहे आणि जे थोडे स्वस्त टायर विकतात त्यांची 36 आहे, 36. म्हणजे हाईट वाईज तुम्हाला सगळ्यात जास्त हाईट वर्धन टायरमध्ये मिळते. हे एक कम्पॅरिझन आहे वर्धन टायर आणि एक कॉम्पिटिशनचा टायर. तर तुम्ही बघू शकाल लेफ्ट साईडला वर्धन हा सगळ्यात हायटेड आणि ब्रॉडनेसमध्ये जास्त. हे कॉम्पिटिशन एक कम्पॅरिझन म्हणून तुम्हाला फोटो दाखवला आहे कॉम्पिटिशनच्या टायरबद्दल. हे वर्धनचे फ्रंट आणि मागचे टायर. तसेच आमच्याकडे अजून 2 ब्रँड आहेत थोडे लो बजेटसाठी. एक आयुष्यमान आणि एक सम्राट. सम्राट हा 3 रिपचा टायर येतो, वर्धन 4 रिपचा टायर येतो. 4 धारी आणि 3 धारी हा फरक आहे दोघांमध्ये. आता सगळीकडे जग रेडियल टायरवर कन्वर्ट होत आहे.
प्रत्येक ठिकाणी आता शेतीमध्ये सुद्धा रेडियल टायर्स वापरायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात त्याचं प्रमाण कमी, पण तुम्ही जर पंजाब आणि हरियाणामध्ये बघितलं तर त्या भागामध्ये रेडियल टायरचं यूज म्हणजे रेडियल टायर वापरण्याचं प्रमाण शेतकऱ्यांमध्ये जास्त होतं आहे. तर आपल्याकडे फार्मॅक्स एक कॅटेगरी येते, त्याच्यामध्ये आपण रेडियल टायरसुद्धा प्रोव्हाइड करतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, एक आयुष्यमान हा सुद्धा एक सेकंड ब्रँड आहे ज्यांना लो बजेटमध्ये टायर, वर्धनपेक्षा थोड्या याच्यामध्ये. तर एक आयुष्यमानमध्ये साईज येते 18/4/30. हा आपण हार्वेस्टरसाठी यूज करतो, हार्वेस्टर मशीनसाठी. आम्ही जेव्हा ट्रॅक्टर नवीन बनतो तेव्हा आम्ही कंपन्यांनासुद्धा टायर्स प्रोव्हाइड करतो. त्याला आम्ही OEM सप्लाईज म्हणतो, ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर. तर आपण जे सगळे लीडिंग ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरर्स आहेत, महिंद्रा, स्वराज, सोनालिका, टॅफे, एस्कॉट्स, या सगळ्या या सगळ्या ट्रॅक्टर बनवणाऱ्या कंपन्यांना जेव्हा ट्रॅक्टर नवीन बनतो तेव्हा सीएट टायर कंपनी सप्लाय करते टायर्स. तो एक प्रश्न आहे की इंडियातला सगळ्यात आत्ताच्या कंडिशनचा सगळ्यात सर्वश्रेष्ठ टायर कुठला? वर्धमान. जी आ जाइए, वर्धन मैम आ जाइए, ऊपर स्टेज पे आ जाइए. मैम आपको बहुत बहुत बधाई और सर आपका बहुत बहुत धन्यवाद हमसे जुड़ने के लिए, तमाम जानकारी हमारे दर्शकों को देने के लिए. तो मैं नेक्स्ट हमारे स्पीकर को बुलाना चाहूँगी जो कि आप लोगों के ही बीच से हैं, डॉक्टर KP सिंह सर, सीनियर साइंटिस्ट एंड हेड KVK दुर्गापुर अमरावती महाराष्ट्र से. सर आप आइए और फर्टिलाइज़र न्यूट्रिएंट मैनेजमेंट क्यों ज़रूरी है कपास में, इसके बारे में जानकारी दीजिए, और सॉइल टेस्टिंग क्यों ज़रूरी है इसके बारे में जानकारी दीजिए. विभागीय शेतकरी डॉक्टर पंकज चेळे सर, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ संत्राचे राजेंद्र जानेजी, तालुकाचे प्रतिनिधी, पदाधिकारी, बाकी कंपनी सगळे अधिकारी. आता मी बेसिक गोष्टीवर बोलणार आहे. आता जे सध्याच्या पीक आहे सोयाबीन आणि कापूस. सोयाबीनमध्ये सतत पावसामुळे भरपूर प्रॉब्लेम आलेले आहे. बरेच ठिकाणी शेंगासुद्धा लागल्या नाही आणि पराठीसुद्धा परिस्थिती एवढी चांगली नाही आहे. म्हणून जास्ती मी गोष्टी जमिनीबद्दल सांगणार आहे की आपली जमीन सुपीक कसा होईल. जमिनीमध्ये आपण काय टाकला पाहिजे. आपण 25-40 वर्षापासून नुसतं रासायनिकची खेती करून राहिलो आणि आज परिस्थिती अशी आली आहे की आपण खत टाकलेला सुद्धा 100% खत तो झाड ओढत नाही. त्याचा एकमेव कारण आहे की जमिनीमध्ये जे ऑर्गॅनिक सेंद्रिय कर्ब आहे ते खूप कमी झालेलं आहे. आपल्याला शेतीमध्ये उत्पन्न जर घ्यायचे असेल तर पहिला मुद्दा आपला असा आहे की शेतीचा सेंद्रिय कर्ब वाढला पाहिजे. आणि किती वाढला पाहिजे, सध्या किती आहे हे आपल्या शेतकऱ्यांना 100% मतलब माहिती असणं आवश्यक आहे. आता आपण चांदूर रेल्वेमध्ये आलो आहे. चांदूर रेल्वेवर जेलपूर तालुकाचा जर विचार केला तर शेती करणारी जमिनीच्या सेंद्रिय कर्ब ते चांगला सेंद्रिय कर्ब असतं ते 0.75%. मला असं वाटत नाही की कुठली जमिनीच्या इथे एवढा सेंद्रिय कर्ब असेल. आता तुम्ही माती तपासणी करता, त्याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्मखते, PHAC सेंद्रिय कर्बसुद्धा आपल्याला त्या रिपोर्टमध्ये दिसते. आता ज्यांनी तपासलं असेल त्यांनी कमीत कमी सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीच्या किती आहे ते पाहायचं. जास्तीत जास्त 0.3, 0.4 त्याच्यावर नाही. आणि जमिनीमध्ये जर आपल्याला उत्पन्न घ्यायचं आहे, आपण बियाणा पेरतो, रासायनिक खते टाकतो, तर जर 0.7%, 7.5% जर असेल तरच तो संपूर्णपणे ते रासायनिक खताला ओढते. झाडाची चांगली ग्रोथ होते, उत्पादन वाढते. पण त्याच्यापेक्षा जर खाली आहे तर कमीत कमी 25% जमिनीमध्ये तो सेटल होते. आणि बाकीचा जो आहे आपण दरवर्षी रासायनिक खत वापरतो आणि हळूहळू अशी परिस्थिती आलेली आहे आज की आपले वडील, त्यांचे वडील नांगरणी बैलजोडीनं करत होते, परंतु आज परिस्थिती अशी आहे
की 45 हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टरसुद्धा नांगरणी करू शकत नाही, तो सुद्धा धूर सोडते. म्हणून जमिनीमध्ये एवढा कडकपणा आलेला आहे. म्हणून पहिला आपला काम आहे जमिनीमध्ये सजीवपणा कसा येईल, पहिला काम आपले करण्याची गरज आहे, जे आपण खूप कमी करतो. आज जमीन 100% अस्वस्थ आहे. जर आपण स्वस्थ केला, जमिनीचा श्वास दुरुस्त केला, तर आपल्याला झाडावर जास्ती फवारणी मारायची गरज पडणार नाही. लहान गोष्ट सांगतो मी, बेसिक, आतमध्ये जाणार नाही. पहिला काम आपला आहे जमिनीचा श्वास दुरुस्त करायचा. श्वास दुरुस्त, झाड दुरुस्त, खर्चा कमी, उत्पन्न जास्ती. अगोदर आपले आजोबा करत होते. एक लहान लहान चुका सुद्धा सांगणार आहे मी. लोक उन्हाळ्यात सुपर फॉस्फेट टाकतात, नांगरणी करतात आणि छाती फुगवतात गावात. आता शेती तयार झाली, पाऊस आला की बस लगेच पेरणी करणार. पण आपल्याला माहीत नाही आहे कोणताही खत जमिनीमध्ये जोपर्यंत ओलावा राहणार नाही तोपर्यंत त्याचा काही फायदा होणार नाही. प्रत्येक गावामध्ये प्रॅक्टिस आहे. अप्रिलमध्ये, मार्चमध्ये नांगरणी केली, टाकलं की 2 पोते सुपर फॉस्फेट, 1 पोते सुपर फॉस्फेट आणि खूप समाधान मानतात. हे चुकीची पद्धत आहे. त्याच्यामध्ये जे घटक रसायन सुपर फॉस्फेटमध्ये आहे तेव्हा 45-46 डिग्री टेम्परेचर असते. माणूस जिवंत राहत नाही, खत कुठे जिवंत राहणार आहे. म्हणून कोणतंही खत जमिनीमध्ये जेव्हा टाकायचं जेव्हा जमिनीमध्ये ओलावा असेल. दुसरा, काही प्रोग्रेसिव्ह शेतकरीसुद्धा आहे जे शेणखताचा वापर करतात. त्यांना असं वाटतं की आमची जमीन सुपीक झाली पाहिजे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण मी पाहतो, आता मी इथे 27 वर्षापासून आहे. आपले आजोबा काय करत होते, आपले वडील काय करत होते, आपण काय करून आलो. कोण आपले सल्लागार वेगळे वेगळे आहे. गावागावामध्ये सल्लागार फिरते. शेणखत जरी भेटला पहिली बार तो भेटत नाही, आणि जरी भेटला तरी आपण मार्च एप्रिलमध्ये पसरून टाकतो. आपले वडील कधी करत नव्हते, लहान लहान ढेर लावत होते. पावसाचे दिवस आले की पसरवणं चालू, इकडे पट्टी पास शेत तयार करणं चालू. म्हणून उन्हाळ्यात जे आपण खत टाकतो त्याच्यामध्ये आपला 100% नुकसान होते. हे लक्षात ठेवायचं. जोपर्यंत जमिनीमध्ये ओलावा राहणार नाही तर टाकलेला खत जमिनीमध्ये मिसळणारच नाही. म्हणजे आपला समाधान 100%, रिझल्ट 0. तो तसा आपल्याला करायची गरज नाही आहे. आणि आपली जमिनीमध्ये सुधारणा, शेणखत, पालापाचोळ्याचा खत, गांडूळ खत, जैविक खत. आता जैविक खतसुद्धा बाजारात उपलब्ध आहे. कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर. आता इथे मी 2009 पासून जैविक खत वापरतो, प्रोडक्शन करतो. आणि आपण जैविकच्या खत जर जमिनीमध्ये टाकला आणि पाऊस ओलावा राहिला तर त्याची संख्या घंट्यानं, लाखोनं, करोडोनं वाढते. आणि जमीन सजीव झाली, मातीमध्ये पाय गेला, माती दबली म्हणजे तुमची मातीमध्ये जिवंतपणा आला. जिवंतपणा आला म्हणजे त्याच्यामध्ये सजीव जीवाणू संख्या वाढली. आणि तुम्ही ज्या जमिनीमध्ये ते पीक टाकणार, पेरणार किंवा खताचा वापर करणार तो त्याचा तो 100% अपटेक घेईल. म्हणून या प्रशिक्षणाच्या माध्यमातून माझा आपल्याला एकच सल्ला राहील की आपण पहिला काम जमिनीच्या स्वास्थ्याकडे पाहायचा. दर 3 वर्षांना मातीचा परीक्षण 100% करायचा. आता आपण मोठे मोठे दवाखान्यात जातो, कोणताही दवाखाना एका लाईन लिहत नाही. कोणताही किती मोठा डॉक्टर असेल ते पहिले म्हणते ब्लड सॅम्पल आण. इथे मातीचा विचार केला, आपण सांगितला की माती सॅम्पल आणा. भरपूर शेतकरी पन्नी घेतात खिसातून, मातीवरती घेतात चाललेल्या बोटीमध्ये. हे चुकीची पद्धत करू नका. त्याच्यामुळे आपलंच नुकसान होते, तपासणाऱ्याचा फायदा होते आणि आपल्याला एक्झॅक्ट रिझल्ट भेटत नाही. म्हणून
जमिनीमध्ये नत्रस्फुरत पालास, PHAC, सेंद्रिय कर्ब, सूक्ष्म खते जर तपासायचे असेल तर उन्हाळ्यामध्ये पीक निघाल्यानंतर अप्रैल महिन्यामध्ये 1 फूट खोल गड्ढा करायचा, त्याची माती काढून टाकायची, एखाद्या लकडीची टिकास घ्यायची, वरून तो खालपर्यंत त्याची माती खुर्चायचा आणि त्या गड्ढ्यामध्ये 1 किलो माती पडली असे एका शेतात 5 गड्ढे करायचा, 5 गड्ढ्याची 5 किलो माती मिसळून टाकायचा आणि 1 किलो माती जिथे आपली समाधान असेल की इथे आपली तपासणी चांगली होणार आहे तिथे देऊन पेरणीच्या अगोदर जर आपल्याला माहीत झाला की हे आपल्या जमिनीमध्ये हे कमतरता आहे तर त्याची भरपाई पेरणीसोबत केल्या तर उत्पादनामध्ये 100% फरक पडेल. एक गोष्टी. दुसरा, किडींबद्दल थोडा सांगतो. आता विषय तर वेगळा आहे, पण आपल्या मनामध्ये असं असते डोस जास्ती वाढवला की कीड मरते, हे डोक्यात काढून घ्यायचा. काहून मी तुम्हाला उदाहरण देतो. आता एखादा माणसाच्या एका पोट दुखून राहिला, खूप जोराचं दुखून राहिला, इकडे बाजूला दवाखान्यात गेला, दवाखान्यात त्यांनी औषध लिहून टाकली, आता 1 गोळी घ्या, संध्याकाळी 1 घ्या आणि 1 झोपताना घ्या, जेवण नंतर घ्या. आता माझा पोट एका दमानं आत्ताच झाला पाहिजे चांगला, म्हणजे 3 गोळी कोणी घेणार आहे का? तर त्याच्यामध्ये रिॲक्शन होते. पण आपण 100% शेतीमध्ये रिॲक्शन करतो. आपण सांगतो पाहू ना, मार 50च्या, आता तणनाशक नाही मरत का, मार 125 मिलीचा. तर असा नाही आहे. दिलेला एका शास्त्रज्ञाला 1 लिटर पाण्यामध्ये एवढे मिली औषध पाहिजे, त्या काळासाठी कमीत कमी 3 वर्ष लागतात. म्हणून आपण जे शास्त्रज्ञाने सांगितलेला, जे विद्यापीठाने सांगितलेला, जे कृषी अधिकारीला माहीत आहे किंवा जे कुठे आपण वाचतो की 1 लिटरला एवढे मिली औषध पाहिजे, तेवढंच फवारणी जर केल्या तर आपला व्यवस्थापन पद्धतशीर होते. दुसरा, कीड आणि किंवा रोगाचे व्यवस्थापन जर करायचे असेल तर फवारणीची पद्धत महत्त्वाची आहे. आता एका झाडावर 1 अडी आहे, कुठे खाली आहे किंवा वर आहे, अडीच्या व्यवस्थापना करणं आपण कीटकनाशकचा वापर केला आणि फवारा करणारे लोक, त्याला मी इंजिनियर म्हणतो, प्रत्येक गावामध्ये इंजिनियरची टोळी तयार झालेली आहे आणि ते तुमच्या एकही गोष्टी ऐकत नाही. ते त्यांच्या डब्बा, त्यांच्या वेळ 2 तास आणि 1-2 तासात 4 एकर हे त्यांचे कॅल्क्युलेशन ठरलेले आहे. तुमच्या वावरामध्ये अडी मरो किंवा नका मरो, ते होका घेतात आणि धड फवारणी करतात आणि असा हात केला की 1 झाड 100% इथे छुटते, म्हणजे 10 ते 15% झाडावर फवारणीच नाही होत. म्हणून फवारणीची पद्धत जर बरोबर राहिली तरच किडीचा व्यवस्थापन होणार. नंतर औषधीची मात्रा, जी मी अगोदर सांगितलं, जे सांगितलेलं आहे मात्रा औषधी पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, शास्त्रज्ञाने तेवढी मात्रा, कमी नाही जास्ती नाही. आणि शेवटी आहे फवारणीची वेळ. कीटकनाशकाचा जर तुम्ही वापर करत असाल आणि 10 ते 2 मध्ये जर आपण फवारणी केल्या तर उन्हामध्ये 50% त्याचा असर उडून जाते. राहिलेला 50% त्या कीटकांना पचवण्याची क्षमता असते, म्हणजे आपला समाधान काही होणार नाही. म्हणून या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला आव्हान आहे की शेतीमध्ये सजीवपण जर आणला तर आपला भविष्याची पिढी शेती करू शकणार आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. मातीचा नमुना आपण जर सोयाबीन, कापूस, तूर याचा घ्यायचा आहे तर गड्ढाची खोली किती फीट पाहिजे? सर, नाम, कहाँ से हैं आप और जवाब. गजेंद्र आड़े, अजनी, नांदगांव तालुका. 1 ते 1.5 फूट खोली होना. स्टेज पे आ जाइए सर.
तालियां बजा दीजिए। अभी आप लोगों की भी बारी आएगी। सबसे पहले इन्होंने हाथ ऊपर किया था, इसलिए बहुत बहुत बधाई सर, बहुत बहुत मुबारक हो सर। आपका बहुत बहुत धन्यवाद, ये तमाम जानकारी हमारे दर्शकों को आपने दिया। आपका बहुत बहुत धन्यवाद सर। एक बार सर के लिए तालियां बजा दीजिए। तो हम अपने कार्यक्रम को आगे बढ़ाते हैं और मैं हमारे नेक्स्ट स्पीकर को बुलाना चाहूँगी स्टेज पे, जो हैं श्री घनश्याम इंगले सर, सब्जेक्ट मैटर एक्सपर्ट धानुका एग्रीटेक लिमिटेड से। सर आप आइए और धानुका का कपास किसानों के लिए क्या क्या है और ऑरेंज किसानों के लिए कुछ जो सॉल्यूशन होगा उनके बारे में बताइए। नाव घनश्याम इंगळे आहे, मी धानुका ॲग्रीटेक लिमिटेडमध्ये सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट म्हणून काम पाहतो आणि जवळपास 24 वर्षाचा माझा अनुभव आहे आणि मी आंब्यापासून स्ट्रॉबेरीपर्यंत सर्व पिकं कव्हर केलेले आहे। त्यातल्या त्यात आपला कपाशी, सोयाबीन, संत्रा, विदर्भातले सर्व पिकं, मराठवाड्याचे, महाराष्ट्राचे सर्व पिकं कव्हर केलेले आहे। तर आज आपण इथे कपाशीवर चर्चा करायसाठी मी उपस्थित झालेलो आहे। तरी तुम्हाला स्क्रीनवर एक हे दिसून राहिलं आहे बॅनर की इंडिया का प्रणाम हर किसान के नाम। तर धानुका ॲग्रीटेक लिमिटेडचं एक मोहीम चालू आहे, इंडिया का प्रणाम हर किसान के नाम। तर इंडियानी किंवा राष्ट्रांनी शेतकऱ्याला प्रणाम करायला पाहिजे का, असा प्रश्न आहे। मला मनात बोललेलं ऐकू नाही येत। तर राष्ट्रांनी किंवा इंडियानी शेतकऱ्याला प्रणाम करायला पाहिजे का? हां, करायला पाहिजे। तिकडून आवाज आला आणि तिकडून आवाज आला। ओके, थँक्यू। तर करायला पाहिजे। का करायला पाहिजे? कारण आपले एक पंतप्रधान होऊन गेले लालबहादूर शास्त्री, त्यांनी आपल्याला एक नारा दिला होता। काय नारा होता तो? जय जवान जय किसान। गुड। तर जवान कशासाठी? तर जवान हा सीमेचं रक्षण करतो। -50 डिग्रीमध्ये सियाचीन ग्लेशियरमध्ये तो तिथे आपली ड्युटी देत असतो। -50 डिग्री म्हणजे तुम्हाला कल्पना आहे का -50 डिग्री कशाला म्हणतात? तर -50 डिग्री असं असते की कोणाला टमाटर फेकून मारलं तर डोकं फुटते, टमाटर फुटत नाही, बरोबर? आपला जो फ्रीज असतो ज्याच्यात आपण बर्फ गोठवतो त्याचं टेम्परेचर असते -14 डिग्री आणि ते झालं त्याच्या 3 पट -50 डिग्री। तर अशा विषम परिस्थितीमध्ये तो आपला पहारा देत असतो, आपलं काम करतो। तर असं केल्याने आपल्याला त्याचा काही फायदा आहे का? असं तो करतो त्यांनी आपल्याला काही फायदा आहे का? तर त्याचा फायदा असा आहे की आपण इथं बसून मोकळ्या गप्पा मारू शकतो, तुम्ही शेतीचे कामं करू शकता, अर्ध्या रात्री स्प्रिंकलरच्या पाळ्या बदलू शकता, आम्ही रात्री बेरात्री प्रवास करू शकतो, आम्ही पुण्याला असतो, फॅमिली तिकडे फोन करायची गरज नाही, सगळं सेफ आहे, काही विषय नाही आहे। तर हे कशामुळे आहे? तो तिथं पहारा देऊन राहिला म्हणून हे सगळं आहे। असाच एक विषय झाला होता 1762 साली, 1761 साली काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरचा काळ आहे। तेव्हा काय झालं होतं? पानिपतची तिसरी लढाई। आता पानिपतची तिसरी लढाई कोण लोक लढले होते? तर त्याच्यात मराठेच होते, आपणच होतो। तर या तिसऱ्या लढाईमध्ये आपल्याला एक प्रचिती झाली एका गोष्टीची। ती प्रचिती काय झाली की लष्कर जे आहे हे पायावर चालत नसतं। लष्कर कशावर चालतं? लष्कर हे पोटावर चालत असतं आणि पोट भराचं काम कोणाचं आहे? हे शेतकऱ्याचं आहे। म्हणून शेतकऱ्याला प्रणाम आहे, म्हणून पूर्ण राष्ट्राचा प्रणाम हा शेतकऱ्यासाठी आम्ही ही मोहीम चालवली आहे। तर मी एकदा म्हणेल इंडिया का प्रणाम, तर तुम्ही मला सगळेजण साथ द्या। इंडिया का प्रणाम तुम्ही म्हणा हर किसान के नाम, चालेल? इंडिया का प्रणाम, इंडिया का प्रणाम, इंडिया का प्रणाम। खूप खूप धन्यवाद। आपण एक फिल्म पाहू छोटीशी। माझा छकुला। तुम्हाला माहीत आहे, जेव्हा हा 9 महिन्याचा होता तेव्हा तो फक्त आपल्या आई आणि बाबालाच ओळखत होता। पण आज त्याच्या नावाने आम्हाला पूर्ण गाव ओळखतं। माझा छकुला काही मोठं करेल। पण मला माहीत आहे तो जो काही बनेल ते स्वप्न काही वेगळेच असेल, पण माझं स्वप्न फक्त माझा छकुला। माझे एक स्वप्न आहे की मी सर्वांचे स्वप्न पूर्ण करू शकेल, ते बनू शकेन
जो आपल्या आधी सर्वांचा विचार करतो, जो आपल्या कठीण परिश्रमाने रोज आमचे पोट भरतो, मातीचे संगोपन करतो आणि संपूर्ण जगाला अन्न सुरक्षा प्रदान करतो, तो देशाचा अभिमान आहे, राष्ट्राची शान आहे. आणि मलाही राष्ट्राची शान बनण्याची इच्छा आहे. होय, मला शेतकरी बनायचे आहे. भविष्याच्या आधुनिक शेतकरी बनण्याच्या दृढ संकल्पाला धानुका ॲग्रीटेक लिमिटेड सादर प्रणाम करते. इंडिया का प्रणाम, हर किसान के नाम. तर इंडिया का प्रणाम, हर किसान के नाम. धानुका ॲग्रीटेक लिमिटेड गेल्या 44 वर्षापासून शेतकऱ्यांच्या सेवेत आहे. धानुकाची खासियत काय आहे की जगाच्या पाठीवर जे कोणतं चांगलं औषध, चांगलं कीटकनाशक किंवा चांगलं औषध उपलब्ध असेल ते आपण भारतीय शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतो. असं करत असताना तुम्हाला कल्पना असेल की आपण टर्गा सुपर दिलेलं आहे जे तणनाशक आहे, त्याच्यानंतर मोटार दिलेला आहे, ड्युनेट आपण दिलं होतं मागे, ओमाईट आपण दिलेलं आहे, कोळीनाशक, असे अनेक प्रोडक्ट. जर ऊसाचं क्षेत्र आहे तर विडमार सुपर नावाचं प्रोडक्ट दिलं आहे. त्याच्यानंतर एक खूप सुंदर प्रोडक्ट दिलेलं आहे, त्याचं नाव आहे सॅम्प्रा, जे लव्हाळ्यासाठी खास तणनाशक आहे. असे अनेक प्रोडक्ट आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. असं करण्यासाठी आमच्याजवळ एक सेपरेट असं R&D डिपार्टमेंट आहे आणि या डिपार्टमेंटमध्ये आम्ही काय करतो की ट्रायल घेतल्याशिवाय, प्रोडक्टचे रिझल्ट पाहिल्याशिवाय प्रोडक्ट रिकमेंड करत नाही. पहिले आम्ही 6 निशा करतो, असे 3 वर्ष आम्ही ट्रायल घेतो त्या प्रोडक्टचे आणि त्याच्यानंतर ते प्रोडक्ट आपण रिकमेंड करतो आणि त्याच्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांचं भरभरून प्रेम मिळतं. प्रोडक्ट खूप चांगल्या रीतीने वापरल्या जातं आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. आणि ही जशी आपली ट्रेनिंग आहे किंवा अशी जी मीटिंग आहे आपली, अशा मीटिंगच्या माध्यमातून आम्ही जवळपास 1.25 कोटी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा परिचय करून देतो. आता आधुनिक तंत्रज्ञानाचा परिचय करून देणं हे आमचं काम आहे आणि तंत्रज्ञान वापरणं नाही वापरणं हे कोणाचं काम आहे? हे तुमचं काम आहे. फक्त माहीत पाहिजे की डोकं दुखलं, अंग दुखलं म्हणजे कॉम्बी फ्लेम घ्या लागते. रोज नाही खा लागत कॉम्बी फ्लेम. ज्या वक्ती आपल्याला प्रॉब्लेम येईल त्यावेळेस आपण त्या टेक्नॉलॉजीचा वापर करू. म्हणजे टेक्नॉलॉजी आपल्याला माहीत पाहिजे जेव्हा आपली अडचण येईल. बरोबर. आता कपाशीचा आपण विषय करू. कापूस हा विदर्भातला म्हणजे शाश्वत पीक आहे आणि याला पांढरं सोनंही म्हटलं जातं. एक काळ होता की 1 क्विंटल कापूस 1 तोळा सोन्याच्या बरोबर होतं. नंतर काळ बदलला आणि कापूस 10% आलं, सोनं 10% वर गेलं. 10% नाही, 90% वाढलं सोनं. बरोबर. आता 70,000ला 7,000 किंवा जे काही आता रेट आहे त्याच्याप्रमाणे आलं. बरोबर. पण याच्यामध्ये उत्पादन वाढीचा फार स्कोप आहे. कुठलं पण उत्पादन आपण घेतो त्याच्यामध्ये 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात, 4 किंवा 5 गोष्टी महत्त्वाच्या असतात. आता ह्या कुठल्या आहे तर सगळ्यात पहिला आहे वाण, दुसरा आहे दुसरा आहे खताचं व्यवस्थापन, जे आता कृपाशंकर सिंगजींनी तुम्हाला माहिती दिली खताच्या व्यवस्थापनाबद्दल. खताचं व्यवस्थापन कुठल्याही पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. बरोबर. आणि नेमका शेतकरी इथे चुकतो, खताच्या व्यवस्थापनामध्ये चुकतो. रासायनिक खतं वापरण्यामध्ये तर चुकतो, तो काही विषयच नाही आहे. पण तरी खताचं व्यवस्थापन हे फार महत्त्वाचा विषय आहे. दुसरा विषय आहे रोगकीड नियंत्रण, तिसरा विषय आहे तण नियंत्रण. तर हे 4 जे विषय आहे हे फार महत्त्वाचे आहेत. त्यानंतर ओलीत नियंत्रण. आपलं कोरडवाहू आहे. महाराष्ट्राची जमीन किंवा विदर्भातली जमीन हे सगळ्यात भारी जमीन आहे. म्हणजे ही इतकी भारी जमीन आहे काही 2 पाऊस आले त्याच्यानंतर पाऊस नाही आला तरी कापूस निघते. उत्पादन कमी येईल पण कापसाला प्रॉब्लेम होत नाही. सोयाबीनचं तसं नाही, सोयाबीन माना टाकून देते जर पाऊस आला नाही तर. तरी इतके दुष्काळ गेले पण कापसाचं उत्पादन हे मिळालं आपल्याला. आता आपण खताचा विषय आता राहिला नाही पण तरी मी तुम्हाला खताबद्दल सांगतो थोडंसं. आताचा जो डोस आहे, आता साधारण 90 दिवसाची कपाशी झाली आहे का? 90 दिवसाची पराठी आहे, 70, 75, 90 दिवसाची पराठी आहे. तर तुम्ही एक तर 60व्या दिवशी त्याला डोस टाकला असेल अशी माझी अपेक्षा आहे की 60व्या दिवशी डोस टाकला असेल. जर नसेल टाकला आणि तुमच्या लेट व्हेरायट्या असतील तर आता काय खत टाकायला पाहिजे हे मी तुम्हाला थोडंसं सांगतो. तो खूप सोपा आहे, खूप कठीण नाही आहे. कुठल्या पण पिकाला
आता तुम्ही समजा ज्वारी घ्या किंवा कपाशी घ्या किंवा गहू घ्या, गहू नंतर येईल, तर याला डोस सारखे लागतात. तर याला काय लागतं आता लागतं फक्त 25 किलो युरिया, 15 ते 20 किलो पोटॅश. जर तुम्ही पोटॅश आधी टाकलं नसेल तर 15 ते 20 किलो पोटॅश टाकायला पाहिजे. झिंक सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, सल्फर या गोष्टी टाकायला पाहिजे. आणि काही झाईमची ग्रॅन्युल यथाश्रद्धा तुम्ही कुठलंही झाईम वगैरे वापरू शकता. हे खतं महत्त्वाचे आहे, कारण आता कपाशी जेव्हा वाढीला लागेल आणि बोंड भरायला सुरुवात होईल तर पोटॅशची डेफिशियन्सी तयार होते, मॅग्नेशियमची डेफिशियन्सी तयार होते, म्हणजे कमतरता तयार होते. आणि कुठल्याही घटकाची, ह्या 2 घटकाची जर कमतरता आली तर कपाशीचे उतक लाल होतात. ठीक आहे, म्हणजे त्याला लाल्या येतो. आता लाल्या बऱ्यापैकी आपण मॅनेज केला, कारण तुमच्या एक लक्षात येईल, तुम्ही जर वावरात गेले, शेतात गेले आणि तुमच्या पायाने एखादी फांदी मोडली, एखादी फांदी झाडाची मोडली, संध्याकाळपर्यंत ती लाल होते का? संध्याकाळ का लाल होते? कारण कपाशीचे उतक, एकच झाड आहे असं, कपाशीचे उतक जेव्हा मरतात तेव्हा ते लाल होतात. ते पिवळे काळे पडत नाही, ते लालच होतात. म्हणून तो लाल्या येतो. लाल्या म्हणजे ते टिश्यू मेले, बरोबर. तर हे जर आपल्याला कंट्रोल करायचं आहे तर मी जे सांगितले खतं, या प्रमाणात खतं देऊ शकता. जमीन पाहून माती परीक्षण केलं असेल तर 19-20 थोडं करता येते, पण बेसिक घटक हे आहे. युरिया 25 किलो युरिया, पोटॅश 10-15 किलो. जनरली जितका युरिया घेतला त्याच्या निम्म पोटॅश घ्यावं लागतं व्हॅल्यूप्रमाणे. झिंक सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, सल्फर आणि काही झाईम वगैरे तुम्ही जे देऊ शकता ते. तर हे खताचा विषय झाला. पण विषय कसा आहे, यावर्षी विपरीत परिस्थिती होती, बरोबर आहे. पाऊस खूप होता, अति पाऊस होता. जर अकोल्यात गेलो आपण, इकडून 50-100 किलोमीटर पुढे गेलो तर कपाशा एवढ्याच आहे, याच्या पुढं वाढल्या नाही. तुमच्याकडे काही भागात असेल, दर्यापूर वगैरेमध्ये गेलं तर एवढ्या कपाशा आहे, कपाशा वाढल्या नाही. का वाढल्या नाही? कारण डवरे झाले नाही. आणि कपाशीला डवऱ्याचं खूप महत्त्व आहे. जसे जसे डवरे होतील तर हितभर कपाशी शेंडा काढते. का? त्याच्या मुळ्यांना हवेची गरज असते. आणि हे जे काही खतं आपण टाकले, हे खतं पण त्याला उचलता येत नाही. का उचलता येत नाही? कारण श्वासोश्वास होत नाही, रेस्पिरेशन होत नाही, रूट रेस्पायर करत नाही. तर याच्यासाठी एक टेक्नॉलॉजी आम्ही दिलेली आहे, त्याची माहिती मी तुम्हाला देतो. आपण याच्यात जास्त हे करू नये. तर याच्यामध्ये काय आहे, आम्ही एक प्रोडक्ट मार्केटमध्ये दिलेलं आहे, त्याचं नाव आहे मायकोर सुपर. तर हे काही शेतकऱ्यांनी वापरलं, त्याच्याबद्दल आपण पाहू. आता हे मायकोर सुपर काय आहे? मायकोर सुपर हा शुद्ध मायकोरायझा आहे. मायकोरायझाची माहिती तुम्हाला असेल. मायकोरायझा काय असते? मायकोरायझा एक बुरशी असते, बरोबर. आता तुमच्याकडे सोयाबीनचं पीक आहे, सोयाबीन आहे ना सगळ्याकडे. तर सोयाबीनमध्ये तुम्हाला एक गोष्ट तुम्ही पाहिली असेल की सोयाबीनच्या मुळ्यांवर गाठी असतात. कशाच्या असतात त्या? नत्र. हां, सोयाबीनच्या मुळींवर गाठी असतात. तर आता ह्या गाठी कशासाठी असतात हा विषय आहे. बाकीच्या पिकांवर नसतात, याच्यावर कशासाठी असतात? तर काय आहे, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, हरभरा, भुईमुंग हे जे पिकं आहे हे प्रोटीनयुक्त पिकं आहे. याच्यात प्रोटीन जास्त असते, एवढी आहे ना. आणि प्रोटीन तयार करासाठी सगळ्यात जास्त गरज नत्राची असते, सगळ्यात जास्त नायट्रोजन लागते प्रोटीन तयार करासाठी. पण आपण या पिकांना नायट्रोजन देतो का? सोयाबीनला युरिया देतो का आपण देत नाही. का देत नाही? कारण देवानी त्याची सोय करून दिलेली आहे. देवानी त्याला काय म्हटलं, बाबू हा रायझोबियम घे, बॅक्टेरिया असतो एक रायझोबियम. हा रायझोबियम घे, याला राहायला जागा दे, खायला अन्नद्रव्य दे. याच्या मोबदल्यात हा रायझोबियम हवेतून नायट्रोजन ओढून आणून देईन तुला. जादू आहे की नाही? हवेतून नायट्रोजन ओढून आणून देते तो. आणि त्याच्यानंतर आपल्याला सोयाबीन पिकते किंवा तूर पिकते किंवा मूग पिकते किंवा उडीद पिकते, बरोबर. तर ही व्यवस्था निसर्गात आहे, ही आपली नाही आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की जे काही युरियाचे कारखाने आहे हे पण हवेतूनच नायट्रोजन ओढत असतात. हे कुठल्या खनिजातून नाही काढत नायट्रोजन, हे हवेतूनच ओढतात नायट्रोजन. ओके. तसंच जर पाण्याचा ताण पडला तर काय, जर पाऊसच आला नाही तर मग काय? मग त्याच्यासाठी देवानी ही बुरशी दिली, याचं नाव आहे मायकोरायझा. या बुरशीमध्ये असं आहे की इथे तुम्ही जे पाहून राहिले, तर हे जे पाहून राहिले पांढऱ्या लाईन, ह्या आहे झाडाच्या मुळ्या.
आणि हे जे कापसासारखं वर वाढलेलं दिसते हे आहे बुरशी. ही बुरशी काय करते, पिकाच्या मुळ्यांना सप्लिमेंटरीचं काम करते. सप्लिमेंटरीचं काम करते म्हणजे काय की पिकं मुळं आपलं काम तर करतातच, त्याचं काम आहे पोषक तत्व ग्रहण करणे किंवा मॉइश्चर ग्रहण करणे, पाणी ग्रहण करणे, पण ही बुरशी त्याला ॲडिशनल काम करून देते. याच्यामुळे काय होते, अपटेक वाढतो. बरोबर, अपटेक वाढतो. आता इथे तुम्ही हे पांढरी मुळी दिसून राहिली ना तुम्हाला, पांढरी मुळी, ठीक आहे. आता या पांढरी मुळ्यावर, पांढऱ्या मुळ्यावर तुम्हाला केस दिसून राहिले असतील, केस, त्याला तंतुमय मुळ्या म्हणतात. ह्या मुळ्या फक्त तुम्हाला जेव्हा तुम्ही गहू पेरता आणि गहू उगवतो तेव्हा दिसतात. ते कापसासारख्या असतात आणि खूप नाजूक असतात. याला बोट लावलं की याचं पाणी होते आणि पोषक तत्व ग्रहण करायचं काम त्यांचं आहे, त्या तंतुमय मुळ्यांचं आहे. बरोबर. आणि या तंतुमय मुळ्यावर हे 4000 पट मोठं करून दाखवलेली बुरशी आहे मायकोरायझाची. ही बुरशी या तंतुमय मुळ्यावर वाढते या पद्धतीनं. आता जी झालर दिसून राहिली तुम्हाला ही बुरशी आहे आणि ती पांढरी लाईन आहे ते रूट आहे. या बुरशीमुळे काय होते, मुळ्यांचा सरफेस एरिया वाढतो आणि सरफेस एरिया वाढला तर काय फायदा होईल, सरफेस एरिया वाढला तर मुळ्यांचा मातीसोबत संपर्क जास्तीत जास्त होईल. बरोबर. आणि संपर्क झाला म्हणजे जास्तीत जास्त पोषक तत्व अवशोषण करता येईल. आता विषय कसा आहे तुम्हाला सांगतो थोडक्यात. संपर्क फार महत्त्वाचा आहे. संपर्क नाही केला तर गव्हर्नमेंट नाही येत. संपर्क करावा लागते लोकांसोबत. मी पुण्याहून आलो की नाही, मी तुम्हाला छापलेला कागद पाठवला असता, लिटरेचर, आमच्याकडे लिटरेचर उपलब्ध आहे, छापलेला कागद पाठवला असता, त्या कागदात परिपूर्ण माहिती लिहिलेली आहे. त्यांनी काम जमलं असतं का, त्याने नसतं जमलं. कारण कागदाचं काय होतं, 4 घड्या पडते, खिशात जाते, शर्ट बदलते, कागद थोर राहते आणि एक दिवस कागदही जाते. महत्त्वाचा कागद आहे, वाचू कधीतरी, कधी वाचणं होत नाही. पण आता विषय वेगळा आहे. आता आपला संपर्क झाला, आता कॉन्टॅक्ट झाला ना, आता समजण्याची लेवल वेगळी आहे, शंकेचं समाधान करायची लेवल वेगळी आहे. तुमच्या मनात कोणता प्रश्न आला तर तुम्ही लगेच त्याचं समाधान करू शकता. बरोबर. तर हा फरक पडतो. कॉन्टॅक्टमध्ये काय होते, खिशात हात टाकून विठ्ठलाच्या मंदिरात गेलं तर प्रसाद नाही भेटत, त्याला हात काढा लागते बाहेर. तसं आहे, मुळ्यांचा जितक्या जास्तीत जास्त संपर्क मातीसोबत होईल तितकं जास्तीत जास्त पोषक तत्व मुळ्या ग्रहण करू शकते. बरोबर. याच्यामध्ये ह्या मायकोरमध्ये काय आहे तर तुम्हाला सांगतो. आता मायकोरमध्ये काय आहे, मायकोरमध्ये मायकोरायझाचे स्पोर्स म्हणजे बुरशीचे बीज आणि तंतूचे तुकडे असतात. हे जमिनीत टाकल्यावर जर्मिनेट होतात, त्याच्यानंतर त्या मुळ्यांमध्ये जाऊन बसतात, त्याच्याशी सहजीवी संबंध बनवतात आणि बाहेर येऊन पसरतात आणि पिकासाठी पोषक तत्व आणि पाण्याची व्यवस्था करतात. याच्यामुळे काय होते, जिथे मुळ्या जाऊ शकत नाही, तुम्ही लक्षात घ्या, जिथं मुळ्या जाऊ शकत नाही तिथं हे मायकोरची बुरशी जाते आणि पोषक तत्व आणि पाण्याची व्यवस्था झाडाला करून देते. दुसरं, याच्यामुळे झाड विपरीत परिस्थितीचा ताण सहन करते. कसा ताण सहन करते, विपरीत परिस्थिती म्हणजे काय, जास्त पाऊस झाला तरी परिस्थिती विपरीत आहे, पाऊस आला नाही तरी परिस्थिती विपरीत आहे. जास्त जर पाऊस झाला तर हे बुरशी काय करते, तोंड वर काढते, कारण झाडाला पाणी पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे, हवा पाहिजे, हे तोंड वर काढते आणि हवेचा बंदोबस्त करून देते. आणि जर पाऊस आला नाही तर तुम्हाला उदाहरण देतो, हे 3 वर्षा पहिलेचं उदाहरण आहे. सोयाबीनमधलं मालेगाव, वाशिम मालेगावमधचं उदाहरण आहे. मी एक मीटिंग घेतली, तिथे मायकोर वापरायला सांगितलं, त्यांनी वापरलं आणि नेमकं त्या वर्षी 22 दिवस पाऊस गायब होता. 3 वर्षा पहिले, करोनाच्या पहिले परिस्थिती, 22 दिवस पाऊस गायब होता. आणि 22 दिवस जर पाऊस गायब असला तर काय होते, सोयाबीन माना टाकते, हो गया खत्म, खल्लास, टाटा बाय बाय. बरोबर. पण जिथे मायकोर होतं तिथं काही प्रॉब्लेम नव्हता. तिथं सोयाबीनचे पानं टाईट होते, शेंग टर भरली, त्याला 12 क्विंटलचा एव्हरेज आला. कमी आहे का 12 क्विंटलचा एव्हरेज? कसं झालं हे, कारण याच्यात तर काही NPK नाही आहे. पहा, मे महिन्यात, कडक उन्हाळ्यात मे महिन्यात तुम्ही शेतात गड्डा खोदा, 1.5 फुटाच्या खाली ओल असते का? तुम्ही मे महिन्यात गड्डा खोदा, किती की उन्हाळ्यात खोदा, 1.5 फुटाच्या खाली ओल असते आणि सोयाबीनची मूळ हे 1.5 फूट खोल जाते. मग ओल कुठं आहे, आउट ऑफ कव्हरेज, नॉट रिचेबल, रेंजच्या बाहेर. बरोबर. अशा परिस्थितीमध्ये ही बुरशी येणं पाहिलं, झाड ताणात आहे, याला पाणी पाहिजे, तर हे बुरशी 4ही दिशेनं सुटली, पाण्याच्या शोधात खाली गेली, पाणी सापडलं, कामापुरतं पाणी घेऊन आली, आपलं काम जमलं, आपलं सोयाबीन तरलं, बाकीच्या जवळ बनलं.
JCB लावला असता त्यानं तरी त्याचं होत नव्हतं. तो JCB असते ना असा विहीर खोदाचा, तो लावला असता तरी त्याचं होत नव्हतं जे त्या मायकोरनी काम केलं. ओके, तर हे मायकोरचं महत्त्व आहे. मायकोर हे सर्व पिकाला वापरता येते आणि त्यातल्या त्यात तुमचे जे आता हरभरा येईल, हरभऱ्यामध्ये तुम्ही वापरा, एकरी 4 किलो त्याचा डोस आहे. हरभऱ्यामध्ये पेरणीसोबत वापरा, मुगामध्ये वापरा, गव्हामध्ये वापरा, अजून जे काही पिकं असतील त्याला वापरा, संत्र्याला वापरा. एक नंबर कार्यक्रम आहे. मी जे तुम्हाला सांगितलं, दर्यापूरमध्ये कपाशीची वाढ झाली नाही, पण आमचे एक शेतकरी आहे ज्यांनी वापरलं, ठोंबरे त्यांचं नाव आहे, तर त्यांनी वापरलं तर त्यांची कपाशी आज कंबर एवढी आहे आणि पूर्ण बोंडबिंड पूर्ण टाईट आहे त्यांचा कार्यक्रम, आणि बाकीचं त्यांच्यासोबतच्या पराठ्या एवढ्याच आहे. तर हे कशामुळे झालं? हे ह्या मायकोरनं त्याची व्यवस्था करून दिली. आणि दुसरं मायकोरबद्दल तुम्हाला एक सांगतो, कोण्याही परिस्थितीत बट झाड मरू देत नाही. कारण हा एंडोमायकोरायझा आहे. एंडोमायकोरायझा हा असा मोकळा जिवंत राहू शकत नाही, त्याला झाडाच्या मुळ्या पाहिजे. आणि झाड जर मेलं तर हाही मरते, पण याच्याजवळ कला आहे, हा कुठेही जाऊ शकते. तर कोण्याही परिस्थितीत झाड मरू देत नाही, एवढं तुम्ही लक्षात घ्या. फक्त मायकोरायझा टाकला की पिकावर कुठल्याही प्रकारचा अजैविक ताण तो पडू देत नाही, जैविक ताणसुद्धा पडू देत नाही. कारण एक विषय असतो ॲलोपॅथिक इफेक्ट. जर मुळीमध्ये तिथे खाली जमिनीत मायकोरायझा वाढला तर रोग उत्पन्न करणारी बुरशी जवळ येऊ देत नाही. कारण रोग उत्पन्न करणारी बुरशी झाड मारते, जवळ येऊ देत नाही. तर याचा डोस 4 किलो एकरी आहे. जितक्या लवकर तुम्ही वापराल तितका जास्त त्याचा फायदा तुम्हाला पिकामध्ये मिळतो. आणि जे काही पोषक तत्व किंवा खतं तुम्ही टाकले, हे सगळेचे सगळे झाडाला उपलब्ध करून देण्याचं काम हे करतो. त्याच्यानंतर हे मागच्या वर्षी आम्ही PKVमध्ये प्लॉट लावला होता मायकोरचा. तर तुम्ही मायकोरची ग्रोथ त्या ठिकाणी पाहू शकता, तुमच्या लक्षात येईल. कारण शेतकऱ्यांनी प्रश्न केला होता की याचे पानं एवढे रुंद का, आणि हा सगळा विषय त्या ठिकाणी होता. हा धानुकाचा प्लॉट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा विषय, आताचा जो विषय आहे, हे वर्ष खूप चांगलं होतं. आणि भारतीय कृषी का समृद्ध आहे ते यावर्षी दाखवलं. पाऊस एवढा सुंदर आला, जितका पाऊस आला तो झोडप पाऊस आला. कुठलीही पेस्ट पॉप्युलेशन डेव्हलप झाली नाही. ना मावा झाला, ना तुरतुडा आला, ना थ्रिप्स आला, काहीच आलं नाही. ना पांढरी माशी आली. कारण त्याने जसं ते आले ते झोडपल्या गेले, खाली गेले. पण आता इथून पुढं विषय थोडा विकट आहे. पितृपक्ष लागलेला आहे. पितृपक्षामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा तुरतुड्याचा येतो आणि पांढऱ्या माशीचा येतो. ठीक आहे. आतापर्यंतचा तुमचा अनुभव असा असेल की रात्री लाईटवर सुद्धा किडे आले नाही. रात्री लाईटवर किडे होते का? रात्री लाईटवर किडे नव्हते, कारण शेतात किडे नाही. आता येतील तुरतुडे, बरोबर. आणि आता तुरतुडे कंट्रोल करायसाठी आपल्याला उपाययोजना त्या ठिकाणी करणे गरजेचं आहे. याच्यामध्ये पांढरी माशी आहे. आता पांढरी माशी येईल. पांढरी माशीचे जे पिले आहे ते प्रौढ पानं, जे मोठे पानं असतात त्याच्या खाली असतात. आणि मग पांढरी माशी निघते. पांढरी माशी रस शोषण करते. रस शोषण केल्यामुळे तुमची पाती गळ होऊ शकते, लाख कमी होतो, क्वालिटी घसरते. त्याच्यानंतर मावा आता येईल. मावा पण परत येईल. जशी थंडी थोडी वाढेल तर मावा पण येईल पाणी थांबल्यावर. तर मावा आला म्हणजे माव्याची एक खासियत आहे. माव्याची खासियत काय आहे का माव्याचं पान हे खालच्या बाजूला वागते, हे तुम्हाला माहीत आहे. घंटीसारखं होते ना. पण माव्याचं पान कधीही पिवळं पडत नाही. माव्याचं पान हे हिरवं असते. हे काय हिरवं असते? कारण मावा एक व्हायरस इंजेक्ट करतो त्याच्यात, त्याला ग्रीनिंग व्हायरस म्हणतात. तो हिरवं ठेवते पान. आणि पान जर हिरवं असलं तर तो त्याचा गनिमी गावा आहे. तुम्ही काय म्हणता, पान चुरटला आहे पण हिरवा आहे, हे फवाऱ्याची गरज नाही आहे. तर तुम्ही जो 4-5 दिवस फवारा डिले करता त्याच्यात त्या माव्याचं जीवनचक्र कंप्लीट होऊन जाते. त्याच्यानंतर कोळी येतो. आता हा पिवळा कोळी आहे. कपाशीमध्ये लाल कोळी येतो. कोळी आला की फ्लावरिंग थांबून जाते, बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे हा थ्रिप्स, फुलकिडे. जे पानं वरच्या साईडला वाकलेले असे वाटी झालेली आहे ते कशामुळे होतात? ते थ्रिप्समुळे होतात. आणि हे दाखवलेले 4ही जे कीड आहे, हे 4ही कीड कंट्रोल करायसाठी आम्ही जे, आता हा फुलकिडा आहे, हा सध्या आहे कपाशीत. ठीक आहे. अशा पद्धतीने पानं होतात. त्याच्यासाठी आम्ही जे औषध रिकमेंड करतो ते आहे हे डिसाईड. तर डिसाईड हे असं औषध आहे जे मावा, तुरतुडे, मावा, पांढरी माशी, फुलकिडे आणि कोळी हे सगळी कीड एकासोबत कंट्रोल करते.
आणि बारीक चुरीक अळी असेल तेही मारते. याच्यामध्ये पिल्ले आणि प्रौढ दोन्ही मारल्या जाते, दोन्ही कंट्रोल करायची ताकद आहे. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आहे याच्यामध्ये 2 म्हणजे कॉम्बिनेशन आहे. तर 2 असे केमिकल आहे ज्याच्यामुळे रेझिस्टन्स येण्याचा जे हे असते तो प्रतिकारशक्ती डेव्हलप होत नाही. आणि प्रतिकारशक्ती डेव्हलप झाली नाही तर कीड दीर्घकाळ औषध काम करते आणि कीड चांगल्या पद्धतीने आपल्याला कंट्रोल त्या ठिकाणी मिळतो. तर डिसाईड हे पांढरी माशी, थ्रिप्स, त्याच्यानंतर मावा आणि पांढरी माशी, थ्रिप्स, मावा आणि कोळी हे माइट्स हे कंट्रोल करते. कशा पद्धतीनं कंट्रोल करते? जर फवारा करत असताना किडीच्या अंगावर थेट फवारा पडला तर कीड मरते. फवारलेल्या पानाच्या संपर्कात कीड आली, नंतर फवारलेल्या पानावरून कीड चालत गेली तरी कीड मरते. आणि फवारलेल्या पानातून जर त्यांनी रसप्राशन केलं किंवा पान खाल्लं तरी कीड मरते. अशा दोन्ही पद्धतीने कीड मरते. याच्यामध्ये ट्रान्सलॅमिनर इफेक्ट आहे, म्हणजे थरभेदक क्रिया आहे. थरभेदक क्रिया म्हणजे काय होते? आपण रस शोषण करणारी कीड कुठे लपली असते? पानाच्या खाली. फवारा आपण कुठून करतो? पानाच्या वरून. तर हे औषध आहे, याच्यामध्ये अशी कॅपॅसिटी, अशी म्हणजे प्रॉपर्टी आहे याचे गुणधर्म असे आहे की हे पानाचे सर्व थरं भेदून आरपार जाते खाली आणि खाली लपलेली कीड मारते. अशा पद्धतीचं हे डिसाईड हे औषध आहे. तर हे कॉन्टॅक्ट आहे, त्याच्यामुळे कॉन्टॅक्ट आणि ट्रान्सलॅमिनरचा फवारा व्यवस्थित करायला पाहिजे. याचा जो डोज आहे तो आहे एकरी अर्धा किलो, म्हणजे 500 ग्राम, पंपाला 50 ग्राम. तर 50 ग्रामनी जर तुम्ही स्प्रे केला तर याचे रिझल्ट कसे आहे? मावा, पांढरी माशी, थ्रिप्स आणि माइट्स तर कंट्रोल होतातच, पण याचा कोकडा उकलतो, म्हणजे कपाशी फ्रेश येते. अशा पद्धतीने कापूस पराठी फ्रेश येते. तुम्ही इथे पाहू शकता डिसाईड मारलेली कपाशी किती फ्रेश आलेली आहे. त्याच्यानंतर मिरचीसाठी खूप चांगला आहे. मिरचीमध्ये पण मिरचीचा कोकडा उकलते. कसा उकलते तुम्ही पहा, ही या पद्धतीने उकलते. हा मी डेमो दिलेला आहे. हा 18/8/2021ला डेमो दिला होता. त्याच्या 5 दिवसानंतर ती परिस्थिती मिरचीची झाली. त्यानंतर 12 दिवसानंतर मिरचीचा चुरडा उकलला, पूर्ण उकलते चुरडा. आणि जिथे नाही फवारलं होतं तिथे त्या पद्धतीने मिरची तशीच चुरडली राहिली. तर हे या पद्धतीचे याचे रिझल्ट आहे. तुम्ही इथे पाहू शकता, इथे मारलं नव्हतं तर तिथे बारीकसं चुरडलं तुम्हाला दिसेल. तर या पद्धतीने मिरची पूर्ण फ्रेश येते, कपाशीसुद्धा फ्रेश येते. खूप सुंदर औषध आहे, जॅपनीज टेक्नॉलॉजी आहे. फक्त याच्यामध्ये एक नियम आहे वापरताना, व हे शेवळ्या आहे थोड्या विरघळायला भारी आहे. तर औषध तयार करत असताना 1 एकराचं औषध एका सोबत द्रावण तयार करायचं. थोडे 5 मिनटं लागतात त्या शेवळ्या विरघळायला. त्या पूर्ण विरघळून घ्यायच्या आणि त्याच्यानंतरच पंपात टाकायचं द्रावण. तुम्ही पंपात डायरेक्ट औषध टाकायचं नाही तर काय होईल, त्या शेवळ्या खाली जाऊन बसतील आणि त्याचे रिझल्ट त्या ठिकाणी तुम्हाला येणार नाही. तर पहिले द्रावण तयार करून घ्यायचं. खूप सुंदर असं औषध आहे आणि मग त्याचा वापर करायचा. तर हे डिसाईड आहे. त्याच्यानंतर आणि याचं रिकमेंडेशन जे आहे ते कपाशीवर आहे, कारली, काकडी, दोडके आहे, भेंडी आहे, टोमॅटो आहे, वांगे आहे, मिरची आहे. तर या सर्व पिकावर याचा वापर करता येतो. आणि कधी फवाराचं? तर पहिली फवारणी 45 ते 60 दिवसांनी करता येते. नंतर आपण जेव्हा पण किडीचा अटॅक असेल ते किडीचा अटॅक पाहून फवारा करायचा असतो. कीटकनाशकचा फवारा हा कीड असल्यास करायचा असतो, ETL लेवल पाहून करायचा असतो. हा प्रोफिलॅक्टिक नसतो करायचा, म्हणजे कीड येण्या अगोदर नसते करायचा. तर या पद्धतीने आपण या ठिकाणी करू शकतो. दुसरा आताचा जो प्रॉब्लेम अजून दुसरा येईल, कारण पाऊस चांगला झालेला आहे, जमिनीत ओल भरपूर आहे, तर दव ही खूप मोठ्या प्रमाणात पडेल. आणि दव जर पडली तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कपाशीमध्ये काय येतो? बोंडसड येते. आणि बोंडा आता चांगले आहे तर त्याला कोणी ना कोणी पाहिजे, तर तो बोंडसड येईल. पानावर हा अँग्युलर लिप स्पॉट येईल, जीवाणूचा करपा, बुरशीचा करपा येईल. आता फुलं चिपकून राहीन बोंडाला, मग ते बोंड सडेल. तर हेच जे सगळे प्रॉब्लेम आहे याच्यासाठी जे आम्ही आता हा काळा डांग्या आहे, तर हे जे सगळे प्रॉब्लेम आहे याच्यासाठी दह्या येईल हा, ठीक आहे. फ्युझेरियम विल्ट याचा पण प्रॉब्लेम येऊ शकतो. तर हे जे सगळे रोग आहे याच्यासाठी जे आम्ही औषध आणलेलं आहे ते आहे झेनेट. झेनेट खूप सुंदर औषध आहे. हे बुरशी आणि
जीवाणू ह्या दोनही गोष्टीला कंट्रोल करण्याची याची ताकद आहे, कारण हे कॉम्बिनेशन असं आहे थायोफिनेट मिथाईल प्लस कासुगामायसिन, याला आम्ही Z+ की सुरक्षा म्हणतो. आणि हे औषध असं आहे की हरभऱ्याची मरसुद्धा थांबवतो. हरभऱ्याचा जो फ्युझेरियम आहे, जी मर येते हरभऱ्यामध्ये, त्यालासुद्धा याचा चांगले कंट्रोल आहे आणि फार्मरनी शेतकऱ्यांनी याचे चांगले अनुभव आम्हाला सांगितलेले आहे. तर हे जे सगळे रोग आहे याचा डोज आहे एकरी 400 मिली. तर एकरी 400 मिली किंवा पंपाला 40 मिली याचा एक फवारा दिला आणि बुरशीनाशक हे रोग येण्या अगोदर तुम्ही वापरू शकता, प्रोफिलॅक्टिक वापरू शकता. रोग येण्या अगोदर जर वापरलं तर तुम्हाला बोंडाची सळ, त्या ठिकाणी पाती गळ, जे काही बोंड गळ, या ज्या समस्या आहे याच्यापासून तुमचं रक्षण त्या ठिकाणी होईल. तर याने बुरशी आणि जीवाणू दोन्हीही कंट्रोल होते. तर या पद्धतीचं हे आहे. ही पण जॅपनीज टेक्नॉलॉजी आहे, जापानकडनं ही टेक्नॉलॉजी आपण घेतलेली आहे. ओके. कधी फवाराचं तर जेव्हा फ्लावरिंग असते किंवा बोल सेटिंग असते त्या पिरियडमध्ये फवाराचं, किंवा रोगजन्य परिस्थिती जर तयार झाली तर त्या तेव्हासुद्धा आपल्याला याचा वापर करता येतो. ठीक आहे. सकाळी किंवा संध्याकाळी फवारा, द्रावण तयार करून घ्या. असं हे Z+ की सुरक्षा असं हे प्रोडक्ट दिलेलं आहे. ओके. तर हे होतं धानुकातर्फे कपाशीसाठी आम्ही काय प्रोडक्ट दिलेले आहे किंवा कपाशीमध्ये काय करायला पाहिजे जेणेकरून आपण चांगलं पीक त्या ठिकाणी घेऊ शकू. तर माझी अशी अपेक्षा आहे की मी जे काही सांगायचा प्रयत्न केला किंवा समजवायचा प्रयत्न केला ते तुम्हाला समजलं असेल. जर समजलं नसेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता, आम्ही इथे आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आणि आयोजकाला धन्यवाद देतो. धन्यवाद. तर पहिला प्रश्न आहे की यावर्षी धानुकाने शेतकऱ्यांसाठी कोणची मोहीम चालवलेली आहे. रवि मानकर दहीगाव. इंडिया का सलाम हर किसान के नाम. एक्सलंट एक्सलंट. तुम्ही खूप लक्षपूर्वक ऐकलेलं आहे. दुसरा प्रश्न असा आहे, आपण जे काही खतं टाकतो या खतांचं अवशोषण 100% व्हावं किंवा चांगल्यात चांगल्या पद्धतीने व्हावं त्याच्यासाठी कोणचं प्रोडक्ट वापरलं पाहिजे. इसके लिए माइक्रोल यूज करना चाहिए. कोणचं? माइक्रोल. नाही, मायक्रोचं पूर्ण नाव आहे नुसतं मायक्रोल सुपर. या शाबाश. या डिसाईड या प्रोडक्टनी कुठल्या कीड कंट्रोल होतात. मावा, तुडतुडा, ग्रेप्स, पांढरी माशी आणि कोळी. हां ठीक आहे, ग्रांटेड. आ जाइए. एक आखिरी सवाल और पूछा जा रहा है. आता कपाशीवर जीवाणूजन्य करपा आणि बुरशीजन्य करपा याच्यासाठी कोणचं औषध आणि काय डोजमध्ये सांगितलेलं आहे. झेनेट. सही है. आ जाइए सर, आप लोग स्टेज पे आ जाइए एक एक करके. जी बहुत बहुत बधाई जिन्होंने सही जवाब दिया. बहुत बहुत धन्यवाद सर हमसे जुड़ने के लिए, तमाम जानकारी हमें देने के लिए. तो हम कार्यक्रम के अगले पड़ाव पे आते हैं. और जैसे कि आपने बाहर गाड़ियां देखी होगी, मैं आपको बता दूं सीएट टायर, धानुका एग्रीटेक और हुंडई मोटर्स, केतन हुंडई का स्टॉल है बाहर. कोई सवाल पूछना चाहते हैं, कोई इन्फॉर्मेशन चाहते हैं तो आप वहाँ से ले सकते हैं. हमारे बीच मिस्टर राहुल कुडमेटे सर है, सेल्स हेड केतन हुंडई से. सर आप आइए और कौन कौन सी रेंज है यहाँ के किसानों के लिए हुंडई के पास, इसके बारे में जानकारी दीजिए. सर्व शेतकरी बंधू आणि मान्यवरांचं स्वागत करतो मी. माझं नाव राहुल कुडमेते आहे आणि आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्यापैकी बरेच लोक अमरावतीला आला असाल तर बडनेरा रोडवर आपलं शोरूम आहे केतन हुंडई. तिथे ॲज अ सेल्स हेड म्हणून काम करतो मी. आणि हुंडई मोटर्स जी आहे ते अशा बऱ्याचशा उपक्रमामध्ये नेहमी सहभाग घेते, ज्याला आपण NCR ॲक्टिव्हिटी म्हणतो, नॅशनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून. तर अशा बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीजमध्ये हुंडई नेहमी सहभाग घेते. आणि आज तशाच एका ॲक्टिव्हिटीमध्ये शेतकरी बंधूंसाठी इथे या सगळ्या माहिती द्यायसाठी आपले जे मान्यवर इथे आलेले आहेत, तर या कार्यक्रमामध्ये आम्हीसुद्धा एक छोटासा सहभाग घेतलेला आहे. सर्वप्रथम तर सगळ्यांचं अभिनंदन करतो मी इथे आल्याबद्दल, कारण की इतकी छान माहिती आपल्या मान्यवरांनी दिलेली आहे. आणि यामध्ये मी सुद्धा आमच्या हुंडई कंपनी आणि गाड्यांच्याबद्दल काही माहिती देऊ इच्छितो. आपल्या देशामध्ये जर तुम्ही बघाल तर शेतकरी लोकांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे, खूप मोठा वाटा आहे. आणि आपले GDP ज्याला म्हणतो आपण, देशाची जी ग्रोथ आहे, त्याच्यामध्ये सरासरी तसं पाहायला गेलं तर 17% जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते शेतकरी लोकांचं आहे. आणि जवळपास पाहायला गेलं आपण तर 42% जे लोक आहे, भारतातली जी जनता आहे
ते 42% लोक जे आहे ते आज शेतीवर अवलंबून आहे आणि तिथे रोजगार जो आहे तो आजही तिथे उपलब्ध आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी एक सगळ्यांना म्हणू इच्छितो की सगळ्यात पहिले तर आपल्या सगळ्या शेतकरी बंधूंसाठी जोरदार एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. तर आता मी आपल्या कंपनीची जी माहिती आहे ती फक्त 5 मिनिटात देतो, कारण की सगळ्यात महत्त्वाची सरांनी माहिती दिलेलीच आहे. तर हुंडई कंपनी जी आहे ती या 4 पिलर्सवर बनलेली आहे. कंपनी जी आहे सगळ्यात पहिले गाड्या ज्या बनवायला गेल्या यंगेस्ट कंपनी आहे जगातली, आणि या 4 पिलर्सवर कंपनी इथे उभी आहे. मॉडर्न प्रीमियम तुम्हाला सगळे फीचर्स भेटतात त्याच्यामध्ये. डिपेंडेबल जे आहे फीचर्स त्याच्यावर तुम्ही डिपेंड राहू शकता. सेफ्टीसारखे काही फीचर्स आहे जे तुमच्यासाठी इथे अवेलेबल आहे. आणि इनोव्हेटिव्ह कंपनी आहे. इनोव्हेटिव्ह याच्यासाठी आहे कारण की कुठलंही नवीन फीचर जर मार्केटमध्ये आलं तर सगळ्यात पहिले तुम्हाला हुंडईमध्येच पाहायला भेटेल. आणि ऑब्व्हियसली जे कस्टमरचा एक्सपिरियन्स आहे त्याच्यामुळे आणखी चांगला होतो. तुमच्याकडे स्वतःकडे जर मोबाईल असेल आजच्या तारखेत तर तुम्ही स्वतःही बघाल की आपण बटनच्या मोबाईलवर ना स्मार्टफोनकडे आलो आहे का, कारण की आपला एक्सपिरियन्स दिवसेंदिवस बेटर झाला पाहिजे. तर क्रिएटिव्हिटी जर असेल तर व्यक्ती त्या क्रिएटिव्हिटीच्या माध्यमातून स्वतःला पुढे न्यायसाठी नेहमी तयार असतो. आणि म्हणूनच आजच्या डेटमध्ये हुंडई कंपनी जी आहे ती क्रिएटिव्हता आहेच आणि कस्टमरसाठी एक मॉडर्न प्रीमियम एक्सपिरियन्ससुद्धा इथे प्रोव्हाइड करते आहे. कंपनीच्या लेगसीबद्दल जर मी सांगायला गेलो तर हुंडई कंपनी जी आहे ही साऊथ कोरियाची आहे आणि यंगेस्ट आहे. यंगेस्ट म्हणजे सगळ्यात नंतर आलेली आहे. एकदम यंगेस्ट कंपनी आहे जगातली. 1967मध्ये कंपनी फाउंड झालेली आहे. दक्षिण कोरियामध्ये सिओल इथे याचं सुरुवात झालेली आहे. आणि तुम्ही जर बघाल तर 57 वर्षाची आपली लेगसी आहे. तरी पण इतक्या कमी वेळामध्ये हुंडई जगातल्या टॉप 10 कंपनीजमध्ये इथे स्वतःचं स्थान जे आहे कंपनीने अर्जित केलेलं आहे. आणि जगातलं तिसरं लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरर हुंडई कंपनी ही इथे आहे. आणि जर तुम्ही इथे बघाल तर नुसतं आपल्या भारतातच नाही तर टोटल 200पेक्षा जास्त देशांमध्ये हुंडईच्या गाड्या ज्या आहेत त्या विकल्या जातात. 200पेक्षा जास्त कंट्रीजमध्ये या गाड्यांचा यूज केला जातो. त्यानंतर इंडियाबद्दल आपण बोलायला गेलो तर 1996मध्ये चेन्नईला हुंडई कंपनी जी आहे ती आली आणि चेन्नईमध्ये तिथे प्लांट सुरू झाला. आणि 1998मध्ये कंपनीने सगळ्यात पहिली कार बनवली. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत असेल हुंडईची सर्वप्रथम जी कार होती ती हुंडईची सँट्रो होती. स्पेशली इंडियन कस्टमरसाठी ती सँट्रो ही कार बनवली होती. आणि तिथून हुंडई कंपनीचा जो प्रवास आहे तो सुरू झाला. आणि आज पूर्ण भारतामध्ये हुंडईच्या गाड्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या एक स्मॉल बजेट छोट्या कारपासनं तर एक मोठी SUV पर्यंत सगळ्या रेंज हुंडईकडे अवेलेबल आहे. 1998ला ही कंपनी सुरू झाली आणि 1998लाच केतन मोटर्स आपल्या विदर्भात सुरू झालं होतं. नागपूरमध्ये आपलं हेड ऑफिस आहे आणि 98मध्ये प्रवास सुरू झाला आणि आज 26 वर्ष भारतामध्ये इंडियाला झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे की इंडिया जी आहे ते प्रत्येक कस्टमरसाठी प्रत्येक सेगमेंटमध्ये आपल्याकडे भरपूर ॲज पर कस्टमर रिक्वायरमेंट कार्स अवेलेबल करून देते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे जर तुम्ही बघाल तर प्रत्येक कॅटेगरीचे जे कस्टमर्स आहेत प्रत्येकाच्या यूजनुसार तुम्ही इथे प्रत्येक कस्टमरसाठी ते गाडी अवेलेबल करून देते कंपनी. आणि सेकंड लार्जेस्ट ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर जे आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये आपण नंबर 1मध्ये एक्सपोर्टमध्ये आहे. सगळ्यात जास्त भारतातून जर कुठली गाडी एक्सपोर्ट होत असेल आपल्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमधून तर ती हुंडई आहे. नंबर 1 जर तुम्ही बघाल भारतातली जर कुठली ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल तर ती मारुती आहे. साहजिक आहे कारण की 1983मध्ये मारुती इंडियामध्ये आली होती. आपण 1998मध्ये आलो होतो तरी पण आपला एक्सपोर्ट सगळ्यात जास्त आहे कारण की ग्लोबल स्टँडर्ड्सला मीट करायसाठी आपल्याला त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे हव्या असतात. तर ग्लोबल स्टँडर्ड्सला आपल्या कंपनी सगळे फीचर्स सेफ्टी नॉर्म्समध्ये मीट करते. म्हणून सगळ्यात जास्त एक्सपोर्टसुद्धा हुंडईच्या गाड्यांच्या ज्या आहेत त्या देशाच्या बाहेर आपण इथं एक्सपोर्ट केल्या जातात. त्यानंतर आपले रुरल सेल्स आउटलेट जे आहेत, सेल्स आउटलेट म्हणजे जिथे तुम्ही जाऊन गाडी बघू शकता, कोटेशन घेऊ शकता, गाड्यांची डिलिव्हरी घेऊ शकता. तर 645पेक्षा जास्त रुरल आउटलेट्स ऑल ओव्हर इंडियामध्ये आहे आणि आणखी नवीन रुरल आउटलेट्स दरवर्षी हुंडई इंडियामध्ये आणतच असतात. त्याच्यानंतर आपण जर गाड्यांची रेंज बघायला गेलो कंपनीची तर सगळ्यांना माहिती आहे हुंडईची सगळ्यात पॉप्युलर व्हेकल क्रेटा आहे आजच्या डेटमध्ये. आणि ही कंपनीनी जी दिलेली रेंज आहे त्यापैकी 2 व्हेकल आम्ही बाहेर ठेवलेलं आहे. आणि आपण जसं म्हणतो की काळाच्या सोबत आपल्याला चालायला पाहिजे
तर यस, हुंडाई कंपनी जी आहे ती नेहमी काळासोबतच चालत आलेली कंपनी आहे. आपल्याकडे सगळ्या प्रकारची रेंज अवेलेबल आहे. तुम्ही इथे व्हेकल्स बघत असाल, छोट्या रेंजमध्ये i10 आहे, i20 आहे, त्यानंतर एक्स्टर आहे. मग कॉम्पॅक्ट SUVकडे आलो तर वेन्यू आहे, मिड साईज SUV क्रेटा आहे, टुसॉन आहे आणि 7 सीटरमध्ये आत्ता न्यूली लॉन्च झालेली अल्काजार आहे, तुम्ही खाली बघत असाल तर. आणि त्यानंतर CNGमध्ये सुद्धा आपल्याकडे व्हेकल्स अवेलेबल आहे. आपण म्हणतो आहे की आजकाल पोल्युशन फार वाढत चाललं आहे, कंपन्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणत आहेत प्रदूषण कमी करायसाठी. तर CNG आहे सगळ्यात बेस्ट व्हेकल्स आहे. CNGमध्ये आपल्याकडे i20, निऑस, एक्स्टर आणि ऑरा या 3 व्हेकल्स CNGमध्ये अवेलेबल आहे. बाहेर ऑरा उभी आहे, तुम्ही बघू शकता. 28 किलोमीटर 1 किलोचा पर kgचा याचा मायलेज आहे. तर तुम्ही एकदा ती गाडी तुम्ही जाऊन तिथे चेक करू शकता. आणि इथे तुम्ही बघाल आयोनिक 5. ही आयोनिक 5 जी आहे ती ग्लोबली सगळ्यात जास्त इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये हुंडाईची विकली जाणारी गाडी आहे. या गाडीची जी रेंज आहे ती 750 किलोमीटर एका चार्जिंगमध्ये. आणि हुंडाई पुढच्या वर्षी जवळपास 3 इलेक्ट्रिक व्हेकल्स इंडियामध्ये आणणार आहे इंडियन कस्टमरसाठी. सगळ्यात पहिली इलेक्ट्रिक व्हेकल इंडियामध्ये आणली होती, हुंडाईनीच आणली होती 2018मध्ये. इलेक्ट्रिक कोणा त्या व्हेकलचं नाव होतं. आणि आयोनिक 5 आता रिसेंटली अवेलेबल आहे. तुम्हा सर्वांना माहितीच असेल, नितीन गडकरी साहेब जे आहे आपले, त्यांच्या घरी आत्ता आम्ही दुसरी व्हेकल डिलिव्हर्ड केली. याच्या आधी त्यांनी आयोनिक 5 घेतली होती त्यांच्या फॅमिलीमध्ये, ती मागच्या वर्षी घेतली होती. आणि आता रिसेंटली मागच्या वीकमध्ये दुसरी व्हेकलसुद्धा त्यांनी डिलिव्हरी घेतलेली आहे. ते इतर सेगमेंटसुद्धा घेऊ शकले असते, ऑडी, मर्सिडीज, BMW, पण त्यांनी ही गाडी सिलेक्ट करण्याचं कारणच हे आहे की ते स्वतः या गोष्टीवर बिलीव्ह करतात की जी एनर्जी आहे ती फॉसिल फ्युएलपासून येते. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की पेट्रोल, डिझेल हे आपण सगळं जमिनीतनंच काढत असतो, पण आज रिसायकलेबल एनर्जी, सोलर एनर्जी किंवा आपण सौर ऊर्जेबद्दल बोलतो आहे. तर अगेन इलेक्ट्रिक व्हेकल जे आहे ते तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहे ग्रीन एनर्जी, क्लीन एनर्जीमध्ये हेल्प करते. म्हणून इलेक्ट्रिक व्हेकल्सकडे फ्युचरिस्टिक दृष्टिकोन त्यांचा असल्यामुळे त्यांनी सेकंड व्हेकलसुद्धा आयोनिक 5 हीच घेतलेली आहे. आणि यापुढे आपण आता प्रोडक्ट रेंजबद्दल गेलो तर त्यानंतर इंजिन रेंजमध्ये पण जाऊ शकतो. बाकी सगळ्या कंपन्या ज्या आहेत त्यांनी डिझेल व्हेकल बंद करून टाकल्या BS4 to BS6 नॉर्म्समध्ये आल्यानंतर. फक्त आपणच बंद का नाही केलं, कारण आपण ग्लोबल स्टँडर्डला मीट करतो. BS4 त्यानंतर BS6. तर BS6 व्हेकल्स आपल्याकडे डिझेलमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. इंजिन ऑप्शन्स आहे, प्रत्येक कस्टमरला ज्या पद्धतीने रिक्वायरमेंट आहे त्याची, मॅन्युअल ट्रान्समिशन, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, टर्बो इंजिन, डिझेल मॅन्युअल इंजिन, डिझेल ऑटोमॅटिक इंजिन, CNG इंजिन, या सगळ्या रेंज आपल्याकडे अवेलेबल आहे इथे. आणि त्यानंतर तेवढेच ट्रान्समिशन आहे. कोणाला मॅन्युअली चालवायचे, ऑटोमॅटिक पाहिजे, 6 स्पीड पाहिजे, ऑटोमॅटिक पाहिजे, 8 स्पीड ऑटोमॅटिक, 7 स्पीड DCT. आजच्या काळामध्ये प्रत्येक कस्टमरच्या रिक्वायरमेंटला मॅच होणारी व्हेकल हुंडाईकडे अवेलेबल आहे. आणि ऑब्व्हियसली अवेलेबल आहे, त्याच्यामुळे प्रत्येक कस्टमरच्या ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स बेटर करायसाठी ज्या इंजिनला तुम्ही सिलेक्ट करता त्यानुसार त्याचे बेनिफिट्स इथे दिलेले आहे की काय क्विक एक्सिलरेशन, ऑटो गिअर शिफ्ट, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, या सगळ्या टेक्नॉलॉजीज ज्या आहे हुंडाईकडे आजच्या डेटमध्ये अवेलेबल आहे. अशा बऱ्याचशा टेक्नॉलॉजीज अवेलेबल हुंडाईकडे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हुंडाई कोणाहीकडनं कुठलीही टेक्नॉलॉजी घेत नाही. स्वतःचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर हुंडाईचं बँगलोरमध्ये आहे. आणि हुंडाई अशी कंपनी आहे की सगळ्यात जास्त सेल्फ डेव्हलपमेंटवर जास्त काम करते. त्याच्यामुळे कुठल्याही कंपनीशी न करता इथे हुंडाई जी आहे ती इतक्या कमी वेळेमध्ये जगामध्ये नंबर 3वर येण्याचं रिझनच हे आहे की सगळी टेक्नॉलॉजी जी आहे हुंडाईची स्वतःची आहे आणि कुठेही डिपेंडेबिलिटी नाही आहे. आणि ऑब्व्हियसली हुंडाईच्या ज्या व्हेकल्स आहे यांनी स्मार्ट कार जे आहे ते एक नवीन फीचर दिलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही जर बघाल तर प्रत्येक गाडीचे USPs दिलेले आहेत. काही स्टँडर्ड USPs आहेत, म्हणजे युनिक सेलिंग पॉईंट म्हणू किंवा प्रत्येक व्हेकलमध्ये हे तुम्हाला मिनिमम भेटणारच. हुंडाईची कुठलीही व्हेकल घ्या तुम्ही. आज प्रत्येक शेतकरी जेव्हा आपले पिकं निघतात दिवाळीनंतर, मग कोणी विचार करतात नवीन गाडी घ्यायची आहे, काहीतरी नवीन बघायचं आहे, तर तेव्हा तुम्ही आपल्या गाड्या बघू शकता. पण स्टँडर्ड आजच्या ज्या गव्हर्नमेंटच्या नॉर्म्स आहेत त्याला मॅच करायसाठी आपल्याकडे परिपूर्ण अशा प्रत्येक व्हेकल्स आहे. आणि आपण खूप लवकर या सगळ्या गोष्टी आत्मसात करतो. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही आहे की आज तुम्ही जर बघत असाल तर दररोज खूप भयंकर असे ॲक्सिडेंट झालेले आहे. आपलं इन्फ्रास्ट्रक्चर तर खूप चांगला झालेला आहे, पण इन्फ्रास्ट्रक्चर नुसतं चांगलं होऊन चालत नाही. तर लोकांना गाडी चालवताना काही गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. पण तरीही काही लोक ओव्हर स्पीड करतात आणि गाडी व्यवस्थित चालवत नाही. त्यामुळे ॲक्सिडेंट्सचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. पण ते प्रमाण वाढलेले असतानासुद्धा तेवढ्या सेफ कारसुद्धा असणं अवेलेबल करून देणं कस्टमर्सला फार गरजेचं आहे. त्यासाठी हुंडाईने स्टँडर्ड जे काही सेफ्टी नॉर्म्स आहे गव्हर्नमेंटचे त्याला
पूर्णपणे इम्प्लिमेंट केलेला आहे. तर तुम्ही कुठलीही व्हेकल जर आज घेताय तर तिथे तुम्हाला 6 एअरबॅग स्टँडर्ड भेटणार. तिकडे तुम्ही बघा लास्टला तर अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, EBD, व्हेकल स्टेबिलिटी मॅनेजमेंट, हे सगळे फीचर्स कंपनीनी गाडीमध्ये बेसिक मॉडेलपासूनच सगळे दिलेले आहेत. तर मी नेहमी हे म्हणेल कस्टमर्सला की कधी कधी मायलेज थोडा कमी असला तर चालेल, पण जर तुमची गाडी सेफ असेल तर दुसऱ्या व्हेकलसाठी तुम्ही पुढे जाऊन अपग्रेड करून विचार करू शकाल. तर हुंडई सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेफ्टीवर खूप जास्त भर देते, टेक्नॉलॉजीवर खूप जास्त भर देते. म्हणून तिथे तुम्हाला वायरलेस फोन चार्जर दिलं होतं. तुम्ही आज मार्केटमध्ये कुठलंही फीचर नवीन जर गाडीमध्ये बघत असाल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, सगळ्यात पहिले ते हुंडईकडे आलं होतं. आता त्या बाकी कंपन्यांकडे आहे. तर हे वायरलेस चार्जर आपल्याकडे 2018मध्येच कंपनीने लॉन्च केलं होतं. काही कंपन्या आता इथे याला प्रमोट करतात. असे बरेचसे फीचर्स आहे, मी फार जास्त डिटेलमध्ये नाही सांगत. तर हे काही फीचर्स आहे, सिग्नेचर LED हेडलाईट्स आहे, 6 एअरबॅग स्टँडर्ड आहे. एवढं तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की जर कुठलीही व्हेकल घ्यायला तुम्ही जात आहात तर त्यांना पहिला हा प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या गाडीमध्ये ब्रेकिंग सिस्टम आहे का, अँटीलॉक, आणि दुसरी गोष्ट 6 एअरबॅग स्टँडर्ड आहे का. नसेल तर मग ती गाडी किती चांगली दिसायला असू द्या, काही असू द्या, सेफ आहे, 6 आहे तो सेफ आहे. हा हुंडाईचा आमचा एक नारा आहे. 6 एअरबॅग आहेत तरच सेफ आहे, अदरवाईज नाही आहे. आजकालच्या ज्या ॲक्सिडेंट्सचे जे प्रकार बघतोय त्या हिशोबाने तर 6 एअरबॅग्स मिनिमम स्टँडर्ड असलं पाहिजे. हा गव्हर्नमेंटचं आम्हाला सांगणं होतं प्रत्येक मॅन्युफॅक्चररला. तर सगळ्यात पहिले इम्प्लिमेंट करणारे सुद्धा आम्हीच आहोत. आणि BS6मध्ये डिझेल इंजिनसुद्धा सगळ्यात पहिले इंडियामध्ये कंटिन्युइटीमध्ये आम्ही ठेवणारे पण फक्त हुंडई इंडियाचं आहे. तर ह्या हायलाईट फीचर्स आहे, स्टँडर्ड आहे सगळ्या गाड्यांमध्ये. पुन्हा बघा तुम्ही ते 6 एअरबॅग्स वगैरे सगळ्या वेरियंट्समध्ये अवेलेबल आहे. वेन्यू, I20, क्रेटा, I10, आणि ही अगेन हुंडाईची ग्लोबली सगळ्यात जास्त पॉप्युलर व्हेकल आहे हुंडाई वेरना. तुम्ही बरेच लोकांनी पाहिलं असेल. 5 स्टार सेफ्टी आहे. नुसतं वरती 5 स्टार नाही तर खाली 5 स्टार आहे, म्हणजे मागच्या पॅसेंजरसाठी सुद्धा ही गाडी तेवढी सेफ आहे. मोस्ट ऑफ द 5 स्टारची जी लोकांची जी समज आहे त्यांना असं वाटते की 5 स्टार म्हणजे ॲक्सिडेंटच्या वेळेस ज्या गाडीला 5 स्टार भेटलं ते तसं नसते. त्याच्यामध्ये आतमध्ये बसणारे पॅसेंजर्स विथ सीट बेल्ट क्रॅश टेस्ट केल्यानंतर जेव्हा त्याला 5 स्टार भेटते ती खरी 5 स्टार असते. हुंडाईची सगळ्यात पॉप्युलर व्हेकल क्रेटा तुम्हाला माहितीच आहे. आणि सेफ्टी आता नेक्स्ट लेवलला नेली आहे हुंडाईनी. आणि आता इथे तुम्ही बघाल तर आजच्या काळाची जी गरज आहे ती आहे CNG. तर तुम्हाला CNGमध्ये सुद्धा स्मॉल कार्स अवेलेबल आहे. तर हुंडाई CNG ड्युओजमध्ये ही एक्स्टर एक अवेलेबल आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ऑरा भेटते आणि त्या व्यतिरिक्त I10 निऑससुद्धा आहे स्मॉल कार रेंजमध्ये. तुम्ही मोठ्या शहरात जात असाल तर तुम्हाला मोस्टली CNG व्हेकल्सच भेटतात, कारण की मायलेज फार जास्त महत्त्वाचं असतं. आणि CNG जे आहे कॉस्ट वाईज फार परवडतं. त्याच्यामुळे आपल्या अमरावतीमध्ये सध्या 4 स्टेशन चालू झाले, आणखी जवळपास 5 स्टेशन्स चालू होणार आहे. तर जर तुम्ही CNG व्हेकलचा विचार करत असाल तर नक्की करू शकता. माहिती द्यायसाठी आमचे प्रतिनिधी बाहेर बसलेले असतील. ह्या 3 गोष्टी ज्या आहे हुंडाईच्या या नेहमी राहणार आहेत, ज्याच्यावर कंपनीनी स्वतःचा जो बेस बनवलेला आहे. शेअर्ड मोबिलिटी, कनेक्टेड मोबिलिटी आणि क्लीन मोबिलिटी. क्लीन मोबिलिटी म्हणजे ऑब्व्हियसली कमी पोल्युशन करणाऱ्या लेटेस्ट आजच्या काळातल्या गाड्या बनवणे हा हुंडाईचा नेहमी उद्देश राहिला आहे. आणि कनेक्टेड मोबिलिटी म्हणजे असं झालेलं आहे की आज तर तुमच्या मोबाईलवर सुद्धा गाडीचा पूर्ण डेटा अवेलेबल झालेला आहे. तुमच्या व्हेकलशी तुम्ही कनेक्ट होऊन सगळी माहिती तुमच्या मोबाईलवर घेऊ शकता. आता आपण केतन मोटर्सबद्दल जर बोलायला गेलो तर विदर्भातले सगळ्यात पहिले डीलर आपण आहोत. 1998मध्ये कंपनीसोबतच आपली सुरुवात झाली होती. आणि आपले जे आउटलेट्स आहे ते नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया, वणी, वरुड, काटोल, उमरेड इथे सगळीकडे आहे. आणि 1998पासून तर आतापर्यंत आपण 70,000पेक्षा जास्त विदर्भात आपल्या गाड्या सेल केलेल्या आहेत. तर 70,000पेक्षा जास्त जे आपले हॅपी कस्टमर्स आहेत केतन मोटर्सचे. आणि आपली डीलरशिप जे आहे ते या सगळ्या शहरांमध्ये अवेलेबल आहे. आपले जे MD आहे गौतम काळे साहेब यांच्याकडे नुसतं हुंडाईच नाही आहे, तर हुंडाई व्यतिरिक्त तुम्ही ऐकलं असेल जायका मोटर्स जे आहे तो आमचा पूर्ण ग्रुप आहे. तर काळे साहेब आणि त्यांचे बंधू यांचा पूर्ण ग्रुप आहे. तर टाटा, हुंडाई, त्यानंतर किया पण हुंडाईचे सिस्टर कन्सर्न कंपनी आहे, ते पण डीलरशिप्स आपल्याच आहे. आणि या सर्व शहरामध्ये सुद्धा जे आहे लवकरच आणखी ब्रँचेस नवीन ओपन होणार आहे. तर धन्यवाद. तुमचे 5 मिनटं घेतले सर्वांनी शांततेने ऐकण्याबद्दल. धन्यवाद. एक प्रश्न विचारायला सांगितला आहे तर मी एकदम सोपा प्रश्न विचारेल की हुंडाई कंपनी जी आहे ती भारतामध्ये कधी सुरू झाली होती, आणि त्यासोबतच ज्या वर्षी हुंडाई कंपनी सुरू झाली त्याच वर्षी आमचं जे हेड ऑफिस आहे नागपूरचं ते पण सुरू झालं होतं. तर ते हेड ऑफिस जे आहे आमचं
ते आणि दुसरी गोष्ट हुंडाई कंपनी कुठल्या वर्षी सुरू झाली होती? 1998 मध्ये. क्या फिर से बताइए. 1998 मध्ये. आ जाइए, स्टेज पे आ जाइए. बहुत बहुत मुबारक हो मैम आपको, और सर आपका बहुत बहुत धन्यवाद इस कार्यक्रम में आने के लिए और ये तमाम जानकारी हमारे दर्शकों को देने के लिए. थैंक यू सो मच सर. तो हम अपने कार्यक्रम के अंतिम पड़ाव पे आते हैं और सरकारी योजनाओं के बारे में ज़्यादा जानकारी देने के लिए हमारे बीच है पंकज शेड़े सर. सर सब डिविजनल एग्रीकल्चर ऑफिसर अमरावती महाराष्ट्र से. सर आप आइए, कुछ महत्वपूर्ण योजनाओं के बारे में जानकारी दीजिए. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतीस अभिवादन. कृषी विभाग व ग्रीन टी.व्ही. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संत्रा फळगड व्यवस्थापन व कपाशी पीक व्यवस्थापन प्रशिक्षणात उपस्थित असलेले माजी आमदार साहेब वीरेंद्र भाऊ जगताप साहेब, प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले KVK दुर्गापूर येथील कार्यक्रम समन्वयक डॉक्टर KP सिंग, तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील कृषी सहाय्यक प्राध्यापक संत्रा विशेषज्ञ डॉक्टर राजेश वानखडे सर, तसेच ग्रीन टी.व्ही. किसान चौपालचे समन्वयक श्रीमती अंशुकुमार मॅडम व त्यांचे प्रतिनिधी मंडळ, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी, उपस्थित सर्व कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी, तसेच शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्याला माहीतच आहे की मे, जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये सततच्या पावसामुळे संत्रा फळ पिकामध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ झाली होती. तसेच कपाशीची वाढसुद्धा खुंटलेली होती. तद अनुषंगाने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे या अनुषंगाने आजचा कार्यक्रम आपण आयोजित केला होता व या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संत्रा शास्त्रज्ञ डॉक्टर राजेंद्र वानखडे सर यांनी संत्रा फळगड व कापूस पिकाच्या संदर्भात KVK दुर्गापूर येथील डॉक्टर KP सिंग सरांनी मार्गदर्शन केलेले आहे. मला वाटते आता सगळ्यांची जेवणाची वेळ झालेली आहे. थोडक्यात फक्त योजनांच्या कृषी विभागामार्फत ज्या योजना राबवल्या जातात त्याची थोडक्यात माहिती देतो. फक्त नावं इंग्लिश करतो. कृषी विभागामार्फत शेतकऱ्याचा दुर्दैवी अपघात जर झाला तर त्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुदान सुरक्षा अनुदान योजना राबवण्यात येते. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना स्वतःचे उद्योग किंवा बचत गटाला स्वतःचा उद्योग किंवा शेतकऱ्याची फार्मर प्रोड्युसिंग कंपनी असेल तर अशा शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग व उन्नयन योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर फळबाग लागवडीसाठी महाराष्ट्र रोजगार ग्रामीण योजना तसेच भाऊसाहेब कुंडकर फळबाग लागवड योजना राबवण्यात येत आहे. त्याचबरोबर सूक्ष्म सिंचनासंदर्भात प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना 75% आणि 80% अनुदान राबवण्यात येत आहे. अशा विविध योजना शेतकऱ्यांसाठी कृषी विभागामार्फत राबवण्यात येत आहे. मला वाटतं शेतकऱ्यांचं काही मूड दिसून नाही राहिलं. ठीक आहे, मी माझं भाषण आटोपतं घेतो. शेवटी पुन्हा ग्रीन टी.व्हीचे समन्वयक श्रीमती अंजुकुमार मॅडम यांनी मला मंचावर बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. हम लोग एक एक करके किसानों का नाम लेंगे और आपको स्टेज पे एक एक करके आना है और जिससे कि अच्छी पिक्चर आपकी आएगी. तो हमारे जो प्रोग्रेसिव फार्मर है, सबसे पहले है मुकुंद शालीकराम देशमुख जी, गंगा जली संतरा की खेती ये कर रहे हैं. महेंद्र कृष्ण राव रोंगे जी हैं, जूना धामन गांव से सीताफल और मौसम्बी की खेती करते हैं. नितिन हरिहर देशमुख जी है, मंडरूल 10 से नैसर्गिक खेती ये करते हैं. गजानन एकनाथ नाइक जी हैं, संतरा की खेती करते हैं. अतुल रंगराव बनकर जी हैं, तालेगांव दसासर से केले और पपीते की खेती ये करते हैं. राजा भाव मनोहर जी हैं, जवला से ये कपास और तूर की खेती करते हैं. ममता प्रमोद सिंह ठाकुर जी हैं, कारला से क्षेत्रीय खेती करती हैं. प्रदीप जी उर्फ बंधु भाव जगताप जी हैं, जलका जगताई से संतरे की खेती करते हैं. विनोद नवरंग जी हैं, पलसखेड़ से भाजी पाल सब्जी की उत्पादन करते हैं, ये प्रगतिशील किसान हैं. युवराज रामभाव खेरडे जी हैं, चांदूर रेलवे से सीताफल की खेती करते हैं. सुनील एकनाथ सिरके जी हैं, टोंगलबाद से पपीते और पेड़ू की खेती करते हैं, पपीते और अमरूद की खेती करते हैं. दीपक नागोराव गावड़े जी हैं, निमग वेहान से
ये इनकी उत्पादन कंपनी है, एफपीओ है, फार्मर्स प्रोड्यूसर ऑर्गेनाइजेशन कंपनी। श्रीमती नीता ताई सावदे जी हैं, कणी मिर्सापुर नांदगांव से, ये कपास की खेती कर रही हैं। विकास देवी दास सरोदे जी हैं, नांदगांव से, ये भाजी पाल सब्जी की खेती कर रहे हैं। गजेंद्र माधव राव आड़े जी हैं, अजनी नांदनगांव से, कपास की खेती कर रहे हैं ये। सुशील शंकर नवखड़े जी हैं, नांदगांव से, ये सब्जी उत्पादन करते हैं। संतोष गोविंद राव काले जी हैं, नांदगांव से, कपास की खेती करते हैं ये। अब मैं निवेदन करना चाहूँगी, जिन जिन को भी सर्टिफिकेट मिला है, आप लोग थोड़ा यहाँ आ जाए स्टेज पे, हम एक ग्रुप पिक्चर लेते हैं। जिन जिन को भी सर्टिफिकेट मिला है, लोगों को बहुत बहुत धन्यवाद। तो दोस्तों, इसी के साथ आज हमने बात किया कपास और संतरा फसल प्रबंधन, ट्रैक्टर, टायर व गाड़ी रखरखाव पे। ये कार्यक्रम हम महाराष्ट्र कृषि विभाग, आरडिया फाउंडेशन, धानुका एग्रीटेक लिमिटेड, सीएट स्पेशलिटी और हुंडई मोटर्स के सहयोग से हमने ये कार्यक्रम किया। तो आप जो है धानुका एग्रीटेक का टोल फ्री नंबर नोट कर सकते हैं 1800 102 10 22, सीएट का टोल फ्री नंबर 1800 22 12 13, केतन हुंडई का टोल फ्री नंबर नोट कर सकते हैं। इसके अलावा ग्रीन टीवी व्हाट्सएप का नंबर ग्रीन टीवी का नोट कर सकते हैं 8097864300। तो अगर अभी तक आपने ग्रीन टीवी का यूट्यूब चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो तुरंत सब्सक्राइब कर ले, बेल आइकन भी प्रेस कर ले। साथ ही में ग्रीन टीवी के पेज को फेसबुक पे लाइक व फॉलो करके इंस्टाग्राम और ट्विटर पर भी फॉलो कर सकते हैं। मुझे दीजिए इजाजत, आप बने रहिए हमारे साथ और देखते रहिए ग्रीन टीवी। नमस्ते। देखिए ग्रीन टीवी यूट्यूब पर भी, बस सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाएं।